आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू. आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते नमस्ते मॅडम. मॅडम. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्कार मॅडम. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. सर्व दिव्य ऊर्जेसोबत जुडलेले या ब्रह्मांडाने निवडलेले प्युअर सोल या ब्रह्मांडाची ऊर्जा घेण्यासाठी आणि या ऊर्जेबद्दल जाणून घेण्यासाठी आणि आजचा विषय नकारात्मकतेमध्ये किंवा कशीही परिस्थिती असू दे त्या परिस्थितीमध्ये स्वतःला शांत आणि संयमी कसं ठेवायचं या दिव्य ऊर्जेच्या माध्यमातून किंवा दिव्य ऊर्जेसोबत जोडल्यानंतर आपण स्वतःला त्या कुठल्याही प्रसंगामध्ये शांत आणि संयमी कसं ठेवू शकतो ना हे आजच्या सेशन मधून आपण बघणार आहे. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आणि या ऊर्जेसह जोडण्यासाठी या ऊर्जेबद्दल जाणून घेण्यासाठी तुम्ही आणि मी या ठिकाणी आहोत. या युट्यूबच्या सर्व सन्माननीय सदस्यांना ज्यांच्यापर्यंत आजचा व्हिडिओ पोहोचलेला आहे तुम्हाला सगळ्यांना अंतर्मनापासून आत्मा नमस्ते. ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी येत आहे आणि ही ऊर्जा म्हणूनच तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवत आहे. समजून घ्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलेला आहे याचा अर्थ काय तर याचा अर्थ असा आहे की आता ती वेळ आलेली आहे तुमच्या आयुष्यामध्ये प्रकाश येण्याची. काही प्रश्न असेल काही अडचण असेल त्या अडचणीवर तुम्हीच तुमची कशी पूर्णपणे मात करून घेऊ शकता त्या कुठल्याही प्रसंगामध्ये स्वतःला संयमी आणि शांत ठेवून योग्य पद्धतीने मार्ग काढून स्वतःचा उत्कर्ष कसा करून घेऊ शकता हे जाणून घेऊन या मार्गावर चालण्याचा संकेत तुम्हाला ब्रह्मांड देत आहे. ब्रह्मांड तुम्हाला सांगत आहे की या दिव्य ऊर्जेसोबत जोडा. ही दिव्य ऊर्जा आपल्याला ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्याला बघा मी काय म्हणते आपल्याला तुम्हाला आणि मला आपल्याला सगळ्यांना स्वतःच्या क्षमतेचा विकास घडवून आणण्यासाठी असलेली ही ऊर्जा आपल्या आयुष्यामध्ये प्रकाश आणणार आहे घडवणार आहे आपल्याला. काय सांगतात ह्या मॅम? नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मॅम काय सांगतात ना हे तुमच्या लक्षात येईल आणि तुम्हाला तुमच्या ऊर्जेचा शोध लागेल. या ब्रह्मांडाने तुमच्या आणि माझ्यामध्ये ती ऊर्जा निर्माण केलेली आहे की जिच्या असण्याने जिच्या योग्य शब्द बघा माझा काय आहे योग्य वापराने आपण कुठल्याही समस्येवर स्वतः मात करू शकतो. आहे का असं कोणीतरी की मॅम माझ्या आयुष्यामध्ये अडचण आहे कुठेतरी समस्यांना तोंड द्यावं लागत आहे असू शकतो असू देत. आजच्या सेशन मध्ये आपल्या सगळ्यांना सांगणार आहे कोण मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये तुम्हाला सांगितलं जाणार आहे कसं तर या ब्रह्मांडाच्या संकेतानुसार आणि विज्ञान आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोनामधून अध्यात्मिक शास्त्राचा उपयोग कसा करायचा. अध्यात्मिक शास्त्राचा उपयोग आध्यात्मिकतेनुसार विज्ञान दृष्टिकोनातून प्रॅक्टिकली मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून. तर मग तुम्ही तयार आहात? तयार आहात? येस. खूप सुंदर खूप छान. नकारात्मक परिस्थितीमध्ये दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा संयम आणि शांतता कशी निर्माण करणार कसा मार्ग दाखवणार आजच्या सेशन मधून बघणार आहोत आपण. पुन्हा नवीन जे जॉईनिंग होत आहेत त्या सर्व सदस्यांना अंतर्मनापासून आत्मा नमस्ते. तुम्ही व्हिडिओ सुरू ठेवसाल तर ऊर्जा अधिक छान असेल. अच्छा मी तुम्हाला एक 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 चॅलेंज देते. चॅलेंज नाही म्हणूया आपण हा शब्द आहे ना अहंकार निर्माण करतो हा ना. मी एक विश्वास तुम्हाला देते. बघा बरं काही छोटं मोठं डोक्यामध्ये चालू आहे काही प्रश्न सुरू आहेत किंवा
अंतर्मनामध्ये काहीतरी सुरू आहे चुडबुड, जे काय असेल ते, किंवा मनाचा भाव बिघडलेला आहे, एखाद्या परिस्थितीमध्ये हरल्यासारखं वाटत आहे, किंवा शरीराची छोटी मोठी वेदना आहे. जर काही असेल ना, तर काही टेन्शन घेऊ नका. थोडा व्हिडिओ सुरू करून बसा बरं. बघा ना, ब्रह्मांडाच्या कृपेने या दिव्य ऊर्जेसोबत जुडण्याचा, फक्त पूर्ण वेळ सेशनला असण्याचा आणि फक्त विचार केला आहे, की बघूया तर सही काय आहे. तर सकारात्मक दृष्टिकोनातून बसा. बघा बरं, बघा बरं तुम्हाला काय जाणवते तर सेशन संपल्यानंतर. ओके. छोटं मोठं काही असेल, नवीन सदस्यांना मी आवर्जून सांगेल, असेल काही छोटं मोठं हात पाय डोकं दुखणारं, किंवा असेल काही छोटं मोठं मनामधली वेदना, तर बघा बरं, व्हिडिओ सुरू करून बसा. शेवटी तुम्ही अनुभव सांगा की तुम्हाला काय वाटते. ओके. कारण ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या सर्वांना, तुम्हाला, मला, आपल्या सर्वांना पूर्णपणे ऊर्जेसह जोडण्यासाठी तयार आहे. आपल्या आयुष्यामध्ये प्रकाश आणण्यासाठी ही ऊर्जा तयार आहे. रेकॉर्डिंग थोडीशी थांबली होती. आपण थोडंसं परत विषयापर्यंत जाऊया. एक वेळ विषय डिस्टर्ब झाला की मध्ये थोडंसं हरकत नाही. ओके. तर सन्माननीय सदस्य, आज अशा एका विषयावर आपण बोलणार आहे, जो विषय प्रत्येकाच्या आयुष्याशी प्रत्येकाच्यानं संबंधित आहे. प्रत्येकाचं आयुष्य घडतं ते विचारांनी, किंवा ते एखाद्या परिस्थितीमध्ये तुम्ही आणि मी कशी वागते ना, यामुळे. आणि प्रत्येकाचे आयुष्य बिघडतं सुद्धा त्या एखाद्या विशेष प्रसंगामध्ये, त्या परिस्थितीमध्ये तुम्ही आणि मी, म्हणजे काय, आपण कसं वागतो ना, यामुळे. म्हणजे काय, घडणंही आपल्याच हातामध्ये आहे आणि बिघडणं सुद्धा आपल्याच हातामध्ये आहे. कशाचं? एखाद्या परिस्थितीचं, एखाद्या प्रसंगाचं, किंवा आयुष्याच्या एखाद्या गोष्टीचं. आजचा विषय आपल्या सगळ्यांसाठी खूप गरजेचा आहे. एखादं सेशन जेव्हा मी घेत असते ना, तेव्हा ते सेशन ना फक्त कोणाला मार्गदर्शन करण्यासाठी नसतं, तर ते सेशन असतं आपल्या सगळ्यांसाठी. जे तुम्हाला लागू होतं ते मलाही लागू होतं. फक्त फरक एवढाच आहे, की मी या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेला ओळखलं आहे आणि मला या गोष्टीची जाण झालेली आहे, की ही ब्रह्मांडीय ऊर्जा नेमकं काय-काय करू शकते. कुठल्या परिस्थितीमध्ये बदल घडून येऊ शकतो. मला याची जाणीव झालेली आहे. मी ऊर्जेसोबत जोडल्यामुळे मी मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून, आपल्या सगळ्या परिवाराच्या माध्यमातून अनेक अनुभव आपण सगळ्यांनी घेतले आहेत. आणि या अनुभवामधून आम्ही प्रगल्भ होत गेलेलो आहे ऊर्जेचा उपयोग कुठे-कुठे करायचा. आणि म्हणून ह्या नव्या आयडिया येतात. आम्हाला कुठे कॉपी पेस्ट करण्याची ब्रह्मांडाच्या कृपेने गरज लागत नाही. बरोबर ना सन्माननीय सदस्य? सर्व रेकी हीलर्स, ग्रँड मास्टर्स, अनेक सदस्य 2-3 वर्षापासून सेशन ऐकत आहेत आणि प्रत्येक रविवार हा नवा विषय नव्या ऊर्जेसह, किंवा विषय एखाद्या वेळेस रिपीट असेल तरीही त्याचा कन्सेप्ट वेगळ्या पद्धतीने घेऊन मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट येत असते. ही आहे ब्रह्मांडाची कृपा. ही अशीच कृपा आयुष्याच्या प्रत्येक आयामावर, आयुष्याच्या प्रत्येक कुठल्याही समस्येवर किंवा संधीकडे कसं बघावं, कुठल्या प्रसंगामध्ये कसं वागावं, कशी ऊर्जा ग्रहण करावी, हे तुम्हाला शिकायचं आहे का? तुम्हाला ऊर्जेसोबत आमच्यासारखा अनुभव घ्यायचा आहे का? सर्वांगीण विकास करायचा आहे का? तर नक्कीच ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये घेऊन आलेलो आहे. काय आहे महत्वाचा विषय आजचा? बघा, कसं असते ना, लक्षात घ्या. तुम्ही, मी, आपण प्रत्येक जण परिस्थितीचा सामना करत असतो. अनेक वेळा परिस्थिती असते. मंजुश्री इन्स्टिट्यूटकडे जेव्हा अनेक सदस्य येतात ना, तेव्हा ना अनेक वेळा अनेक वेगवेगळ्या परिस्थितीमधून येतात. कोणी दुःखातून, कोणी वेदनेतून, कोणी आजारामधून, कोणी नात्यांचा प्रश्न घेऊन, अनेक सारा सेम असंच.
या जगामध्ये दुःखाची कमी नाही, पण लक्षात घ्या ऊर्जेची सुद्धा कमी नाही आहे. परिस्थिती कधीच तुम्हाला आणि मला तोडत नाही. आपल्याला परिस्थिती तोडत नाही. लक्षात घ्या ती आपल्यामधील ऊर्जा कुठल्या स्तरावर आहे ना हे आपल्याला दाखवते. आपल्या आयुष्यामध्ये असलेली ऊर्जा ज्या स्तरावर आहे तसं आपलं वागणं आणि तसं आपल्या आयुष्यामध्ये असलेली ती परिस्थिती असते. तुम्ही थोडंसं हालचाल करत राहा म्हणजे मला कळते तुमच्याकडे नेटवर्क आहे की नाही तर. ओके. आणि एखाद्याचा फॅन सुरू असेल तर तो फॅन मला दिसू दे तुमच्यासह. म्हणजे मग तो फॅन फिरतो आहे तोपर्यंत मला कळते नेटवर्क आहे. बघा बरं, कधी-कधी मी म्हणते, "काय तुम्ही तुमचे पंखेच दाखवता फक्त, तुम्ही नसता." ओके, अणघा दिसतायत, फॅन दिसतायत मला आता तुमचे. हं. म्हणजे कसं ना, असं होतं मग ते. कधी-कधी फॅन दाखवा, कधी-कधी नाही. काय? परिस्थिती बदलली. हो ना? आज नेटवर्कचा थोडासा इश्यू आहे. या परिस्थितीला आपण म्हणतोय, की चला तुम्ही काय फक्त चेहरे दाखवता, थोडासा तुमचा फॅनही दिसू द्या. परिस्थिती बदलली, विचार बदलला. आहे ना? हां, आपल्याला परिस्थितीनुसार स्वतःच्या विचारांवर, स्वतःच्या त्या आतल्या ऊर्जेवर काम करावं लागेल. हे काम करणं म्हणजे काय? तर आपल्या आतील ऊर्जा कुठल्या स्तरावर आहे, कुठल्याही प्रसंगामध्ये आपण कन्फ्यूज होतो का? घाबरतो का? असं जर काही असेल ना, तर प्रॉब्लेम त्या समस्येमध्ये नाही आहे. तो कुठे आहे? तो माझ्या विचारांमध्ये, माझ्या ऊर्जेच्या स्तरामध्ये आहे. समस्येलाही संधी मानणारे सदस्य दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडलेलेच असतात. हा अनुभव तुम्हाला घ्यायचा आहे का? तर बघा आता आपण सुरुवात करूया पुढच्या विषयाला. काय? लक्षात घ्या आणि मला सांगा. आपल्यापैकी मी टाइप करू शकता तुम्ही किती जणांना कधीतरी तो स्ट्रेस, फिअर, अँगर ज्याला मराठीमध्ये म्हणतात. काय? तणाव, चिंता, स्ट्रेस आला मॅम. माझे छोटे-छोटे बच्चे म्हणतात आजकाल, "मला खूप स्ट्रेस आहे." कशाचा? अभ्यासाचा. "कोणत्या क्लासला आहेस तू?" नाही मी सांगतो क्लास 6 स्टँडर्ड, 5 स्टँडर्ड त्याहीपेक्षा लहान. कसा हा स्ट्रेस समजतो आजच्या जगात? आणि आणि सर्वसामान्य नोकरी करणाऱ्यांना तर विचारूच नका. तो स्ट्रेस तुम्ही अनुभवलाय का कधी? असं दाखवा. असं, 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 असं. ओके. भीती वाटलीये का कधी कुठल्या गोष्टीची? कधीतरी तो आला का आतून राग? त्यांनी माझ्यासोबत असं केलं. आणि मी पुन्हा विचारते, अशा वेळी सुद्धा तुम्ही शांत राहून योग्य निर्णय घेऊ शकता का? फक्त रेकी हीलर्स, ग्रँडमास्टर्स असं म्हणत आहेत आणि बाकीचे सदस्य असं म्हणत आहेत. ओके. तुम्हाला सुद्धा त्या भीतीमध्ये, त्या रागामध्ये किंवा त्या एखाद्या नकारात्मक परिस्थितीमध्ये शांत राहायचंय, संयमी राहायचंय, तर नक्कीच ही ऊर्जा कशी मदत करते, हे तुम्हाला सांगते. सोप्या भाषेमध्ये प्रयत्न करते तुम्हाला सांगण्याचा. जेव्हा आयुष्यामध्ये एखाद्या गोष्टीचं नकारात्मक परिस्थिती म्हणजे काय? तर मला एखादी गोष्ट जशी घडायला हवी आहे, तशी नाही घडत आहे. किंवा त्यापेक्षा विरुद्ध परिस्थिती घडत आहे. असंच होतं. अनेकदा होतं. मला वाटतं काय व्हावं आपण आपण म्हणतो काय करायला गेलो काय आणि येस. तुम्ही सगळ्यांनी बरोबर म्हटलं. करायला गेलो काय आणि हां. तेच. आपण अनेक वेळा असं होतं आयुष्यामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी छान करायच्या असतात किंवा घडाव्या अशा वाटत असतात. पण येतं ना वादळ अचानक आयुष्यामध्ये. होतं ना कधीतरी होत्याचं नव्हतं किंवा होतं ना कधीतरी डगमगल्यासारखं. हे तर मोठ्या गोष्टी झाल्या. पण होतं ना कधीतरी, "अरे आता मी काय करावं?" येतो ना तो छोट्या-मोठ्या गोष्टींचा स्ट्रेस. तेव्हा काय होतं, तर शरीरामधील भीतीच्या ऊर्जा ॲक्टिव्ह होतात. मग तो येतो पोटामध्ये गोळा. शरीरामधील स्ट्रेस हार्मोन्स वाढायला लागतो. कोलेस्टेरॉल वाढतो
आणि ह्या परिस्थितीमध्ये आपोआपच डिसिजन मेकिंग पॉवर जी असते ना ती कमी होते. आता मी काय करू, आणि मग नंतर थोड्या वेळाने समजते तेव्हा मी असं असं काही काही केलं असतं ना तर बरं झालं असतं, मला नंतर कळते, आहे की नाही. तेव्हा ना काय त्या रागामध्ये तेव्हा मी जरासा विचार करायला पाहिजे होतं, एवढं कशाला बोलले. नंतर त्या गोष्टीची जाणीव होते, आहे ना. तेव्हा नसते बोलले तर, तेव्हा नसते हा विचार केला तर, तेव्हा मी अशी वागायला पाहिजे होती, असा वागायला हवा होतो, तेव्हा मी हा निर्णय घ्यायला हवा होता. अरे, आता माझा अपमान झाला. आता तेव्हा मी असं वागायला पाहिजे होतं, असं म्हणायला पाहिजे होतं, पण नाही, मी तेव्हा ते नाही करू शकलो. मग पुन्हा तेव्हा ते का नाही करू शकलो? त्यासाठी टेन्शन. आहे ना, तेव्हा मी ते असं करायला पाहिजे होतं, तसं करायला पाहिजे होतं. लक्षात घ्या, जेव्हा मन अस्थिर असतं ना, तेव्हा ऊर्जा विस्कळीत होते. मन स्थिर असते ना, तेव्हा ऊर्जा एकदम योग्य प्रकारे तिचा फ्लो सुरू असतो. पुन्हा सांगू, जेव्हा तुमचं मन अस्थिर असतं, तेव्हा ऊर्जा डिस्टर्ब होते, विस्कळीत होते. मग तेव्हा काय होते, तर आपल्याला आपल्या निर्णय क्षमतेवर कार्य करता येत नाही. तेव्हा आपलं आज्ञाचक्र बिलकुल सकारात्मक विचार करत नाही मग, आणि मग तेथे आपल्याला डिसिजन घेणारं हे चक्र योग्य कार्य करू शकत नसल्यामुळे तो चुकतो. आणि मग लक्षात येते, अरे, हे तर मला सगळं माहित आहे. मॅडम सांगतात, समोरचा रागावला आहे, आता आपण शांत आणि संयमी राहू देत. समोरचा चिडचिड करतो आहे, आता आपण शांत राहू देत. हे तर मलाही कळतं. बरोबर ना? कितीही नकारात्मक परिस्थिती आली तरी त्याला पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्ह राहा, धैर्यानं तोंड द्या, हे तर कोणीही सांगते. पण ते धैर्य आणि ती पॉझिटिव्हिटी आणायची कुठून? तुम्हाला काय माहित आहे, जेव्हा जेव्हा आमच्यावर प्रसंग येतो तेव्हा आमच्या आतून काय होते तर? आतून जेव्हा समोरचे लोक आहे ना नकारात्मकता पसरवतात, जेव्हा आहे ना मी खरा असतो आणि तरीही लोक मलाच खोटं ठरवतात, किंवा अनेकदा असं होतं, अनेकदा असं होतं की मी योग्य पद्धतीने योग्य काही करायला जात आहे, पण माझ्या त्या योग्य करण्यामधून झालीये चूक, ती ना मला सुधारता येत आहे किंवा मला त्यामधून मार्ग नाही काढता येत आहे, तेव्हा माझं काय होते तुम्हाला काय सांगू. तुम्हाला काय सांगू, ती पाल दिसली की मला प्रचंड भीती वाटते. केवढीशी गोष्ट आहे. तुम्हाला काय सांगा, ती कॉकरोच मला प्रचंड हलवून ठेवते. आणि फक्त तेवढीच नाही, तर तुम्हाला काय माहितीये, की त्या एखाद्या प्रसंगाची, त्या एखाद्या व्यक्तीची, त्या एखादी गोष्टीची मला ना आतून भीती वाटते. कारण त्या अनेक गोष्टी मला माझ्या आयुष्यामधल्या काही भूतकाळामधील घटना आठवून देतात. काय सांगावं तुम्हाला? असं तुम्ही हजारो गोष्टी मला सांगसाल. बरोबर ना? प्रत्येकाची वेगळी असेल. एक सांगू का? त्या सगळ्या गोष्टींवर एकच उत्तर आहे. जर आतील ऊर्जा बॅलन्स असेल, तर तुम्ही त्यावेळी योग्य पद्धतीने ॲक्शन घेऊ शकता. त्या प्रसंगाला तुम्ही सहजतेने, संयमाने सामोरे जाऊ शकता. आणि ही ऊर्जा येणार कुठून? दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडल्यानंतर. स्वतःला थोडासा वेळ दिला की का? कारण आध्यात्मिक दृष्टिकोनातून तुम्हाला सांगायचं, डिव्हाइन एनर्जी काय म्हणते आहे, तर तुम्ही आणि मी फक्त शरीर नाही, आपण ऊर्जा आहोत, आपण एनर्जी बिईंग आहोत. पण म्हणजे ऊर्जा. आपण आपल्या आतून येणारा शब्द म्हणजे ऊर्जा. सर्व ऊर्जा. ऊर्जेसोबत जुडलात आणि आपल्या आतमध्ये ही ऊर्जा आहे. ती ऊर्जा काय? ती प्राणशक्ती, ती प्राण ऊर्जा, त्या सर्व गोष्टी. आपण फक्त शरीर नाहीये. तुम्ही आणि मी, आपल्या आजूबाजूला एक आभा मंडळ आहे, एक ऊर्जामय क्षेत्र आहे. नकारात्मक परिस्थिती काय करते? ती एनर्जी डिस्टर्ब करते. कारण जेव्हा किंवा एखादी परिस्थिती उद्भवते ना, तेव्हा तेव्हा माझ्या आभा मंडळावर अगोदर अटॅक होतो आणि नंतर माझ्या शरीरापर्यंत, माझ्या मनापर्यंत येतो. माझी एनर्जी डिस्टर्ब होते. सोडा. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे काय? दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे काय? तर
आपल्या आतील ऊर्जा, तो ती प्राणशक्ती, ती ऊर्जा, हालचाल करा थोडीशी, हा मला थोडस, ती दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे काय तर युनिव्हर्सल इंटेलिजन्स, माझ्याच आतील ऊर्जा, माझ्याच आतील प्रकाश, माझ्याच आतील जैविक ऊर्जा, विज्ञान जैविक म्हणेल, आपण प्राण ऊर्जा, प्राणशक्ती, प्राणा म्हणू, कोणी थेंब म्हणेल आणि कोणी त्याला दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणेल. कारण या ब्रह्मांडामध्ये जे आहे काय, अग्नी, जल, वायू, आकाश आणि पृथ्वी, तेच माझ्या आतमध्ये आहे, तेच तुमच्या आतमध्ये आहे. आपल्या प्रत्येकाचं शरीर हे पंचतत्वांनी निर्माण झालेलं आहे आणि हे पंचतत्व म्हणजेच ऊर्जा. अणु आणि रेणूंच्या असण्याने संपूर्ण विश्व निर्माण झालेलं आहे. त्या विश्वामधील प्रत्येक गोष्ट अणु आणि रेणूंच्याच, बरोबर ना? यस. आणि तीच ऊर्जा, त्याच ऊर्जेने तुम्ही आणि मी आहोत. मग काय करायचं आहे, या आतील ब्रह्मांडाचा शोध घ्यायचा आहे, या बाहेरील ब्रह्मांडाकडून भरभरून ऊर्जा खेचून घ्यायची आहे आणि आतील ब्रह्मांडाच्या या ऊर्जेसोबत एकरूप करायची आहे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून, आध्यात्मिक दृष्टिकोनातून, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून ऊर्जा बॅलन्स करायची आहे, एनर्जी बॅलन्स करायची आहे, हिलिंग करायची आहे. या ब्रह्मांडाची भाषा, या ब्रह्मांडाचे संकेत समजून घ्यायचे आहेत वैज्ञानिक दृष्टिकोनातून. स्वतःच्या शरीराला ज्याप्रमाणे हिलिंग करतो आहे, मी नेहमी सांगत असते काय की दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे काय तर या ब्रह्मांडामध्ये असलेली स्थित एनर्जी मोठ्या प्रमाणामध्ये खेचून घेणे, ज्या ऊर्जेचा उपयोग आजपर्यंत आपण फक्त 30 ते 35% करत आहे, या ऊर्जेचा उपयोग मोठ्या प्रमाणावर करणे. पुन्हा सांगू, या ब्रह्मांडामधील मोठ्या प्रमाणात ऊर्जा खेचून घेण्याची क्षमता वाढवणे. ही ऊर्जा घ्यायची आहे, ही घेतलेली ऊर्जा आध्यात्मिक दृष्टिकोनातून माझे चक्र बॅलन्स करण्यासाठी, वैज्ञानिक दृष्टिकोनामधून माझ्या आरोग्यावर योग्य कार्य करण्यासाठी, मला आरोग्य संपन्न करण्यासाठी, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून माझ्या क्षमतांचा विकास करण्यासाठी या ऊर्जेचा मला योग्य उपयोग करायचा आहे. हा योग्य उपयोग करणे म्हणजे हे टेक्निक शिकून घेणे, म्हणजे दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडणे. सर्व सन्माननीय नवीन सदस्य, तुम्ही मग या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडलेले नाही का? तर आहात. तुम्ही आणि मी जिवंत आहोत, याचाच अर्थ आपण ऊर्जेसोबत जुडलेले आहे. फक्त गरज आहे ऊर्जेसोबत जुडलेलो आहे, मात्र मोठ्या प्रमाणात जुडणे आणि याचा योग्य पद्धतीनं या ऊर्जेचा उपयोग करण्याचं टेक्निक समजून घेणे. कोठेही अंधश्रद्धा नाही, कोठेही बुवाबाजी किंवा कोठेही भूत प्रेत बाधा या गोष्टीची संबंध नाही. जे काही आहे ते विज्ञान आणि मानसशास्त्र असं अध्यात्मशास्त्र तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवणार आहे. ओके, कोठेही अंधश्रद्धा वाटली तर सांगायचं, बघा मॅडम हे कुठेतरी अंधश्रद्धेकडे जात आहे. लक्षात घ्या, विश्वास असावा, श्रद्धा असावी, पण अंधश्रद्धा नसावी. अंधश्रद्धेमध्ये जेव्हा वाहवत असाल तेव्हा वाहता वाहता पाय घसरतो आणि आपल्याला कळतच नाहीये. प्रत्येक गोष्ट विचारायची की काय आहे यामागे विज्ञान, असं कसं बरं होऊ शकते, आणि एखादी गोष्ट नाही पटली तर नाही करायची. आपल्या अंतर्मनाला काय भावते ना तेच करायचंय. जेव्हा आपण आहे ना स्वतःचा कंट्रोल सोडून देतो की या गोष्टीवर मला हे करायचंय, मला ते करायचंय आणि नाही होत आहे, नका घेऊ टेन्शन. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचं कंट्रोल सोडतो ना तेव्हा ब्रह्मांड कंट्रोल घेतं. फक्त तुमची एनर्जी बॅलन्स पाहिजे. तुम्ही त्या परिस्थितीमध्ये कसे वागणार काय ठरवते तर तुमच्या आतील चक्र ठरवताय. आता बघूया कसं बरं. एखादी परिस्थिती नकारात्मक आलीच तर दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जेव्हा आपण जुडतो तेव्हा आपले चक्र बॅलन्स होतात. चक्र बॅलन्स झाल्यामुळे बघा मी एक एक सांगते, हार्ट चक्र बॅलन्स आहे,
कुठल्याही परिस्थितीमध्ये मनाची शांतता ढासळू देत नाही. भावनांचा वेग कधी कधी सोलर चक्र ओव्हर ऍक्टिव्ह झालं की भावनांचा वेग वाढतो, किंवा कधी कधी हार्ट चक्र सुद्धा ओव्हर ऍक्टिव्ह झालं की भावनांचा वेग खूपच जास्त, माणूस भावुक होतो. सोलर ओव्हर ऍक्टिव्ह झालं की खूप राग येतो, लक्षात घ्या. पण कधी कधी असं होतं की भावनाच नाहीये, भावनाच शून्य आहे. एखादी व्यक्ती भावना शून्यच असते, ते पण नसणं. जेव्हा दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुळतो, सोलर चक्र आणि हार्ट चक्र म्हणजे मणिपूर चक्र आणि हृदय चक्र योग्य पद्धतीने कार्यरत होतात, बॅलन्स होतात. दोनही चक्र सारखे ऍक्टिव्ह होतात. ऍक्टिव्ह होणं गरजेचं नाही, ऍक्टिव्ह होणं गरजेचं नाही आहे. ते कुठलं चक्र किती प्रमाणामध्ये ऍक्टिव्ह असावं हे खूप गरजेचं आहे. त्यांची ती प्रोसेस योग्य असणं खूप गरजेचं आहे. त्याची ती त्या पद्धतीनं पुढे जाणं गरजेचं आहे. म्हणजे काय, तर जेव्हा एनर्जी सोबत आपण जोडतो तेव्हा काय होते, तर स्टॅबिलायझेशन होते, स्थिरत्व येतं, मन शांत होतं आणि भावनांचा जो वेग आहे ना तो बॅलन्स होतो. कुठं किती भावुक व्हावं, किती नाही व्हावं, किती घाबरावं, किती नाही घाबरावं, किती काय म्हणूया आपण, किती रिॲक्ट करावं, कुठं थांबावं. बरोबर ना? अनेक जण आहे ना स्वतःचा अनुभव घेत आहेत की कुठल्या परिस्थितीमध्ये मी स्वतःला कुठं थांबवलं, हो ना, ऊर्जेसोबत जोडल्यानंतर. त्या अनेक नकारात्मक परिस्थितीमध्ये, त्या दुःखाच्या, वेदनेच्या किंवा घाबरण्याच्या अगोदर मी ऊर्जेच्या अगोदर असते ना, तर ना मॅम मी खूप डगमगून गेली असती. त्या डगमग परिस्थितीमध्ये सुद्धा स्वतःला कसं स्थिर ठेवायचं आणि योग्य ऍक्शन घ्यायची, योग्य वैचारिक क्षमता निर्माण करायची कोण करणार, आज्ञाचक्र बॅलन्स. लक्षात येते, आज्ञाचक्र बॅलन्स. जेव्हा ऊर्जेसोबत जुळतो तेव्हा आपले चक्र बॅलन्स होतात, क्लिअरिटी येते आपल्या आतमध्ये विचारांची, एकदम विचार क्लिअर होतात की मी काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. आणि आपण लगेच, आपण म्हणतो ऍक्शनला रिॲक्शन क्षणार्धामध्ये देतो. मी आहे ना मॅम ऐकतच नाही, किंवा मी वेगळ्या पद्धतीनं रिॲक्ट होतो. लक्षात घ्या, दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जसं जोडतो ताई आपण, तेव्हा काय होते, जसं आपण दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडतो, इडा आणि पिंगलामधून छान ऊर्जा ग्रहण होत आहे आणि सुषुम्नामधून वर जात आहे. वर जाणारी ऊर्जा जेवढी शुद्ध 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 जाते ना, तेव्हा ती ऊर्जा छान प्रकारे वरच्या चक्रांना पोहोचते. विचारांमध्ये क्लिअरिटी येते. आपण ऍक्शनला रिॲक्शन देण्याऐवजी योग्य रिस्पॉन्स देतो. मी इथे कसं वागावं हा योग्य रिस्पॉन्स झाला. रिॲक्शन कसंही वागावं. ओके, आपली प्रत्येक ऍक्शन ही आहे ना, ही त्या गोष्टीची रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी घेऊन आपलं वागणं असतं. कारण क्षणार्धामध्ये क्लिक होतं की हे जी परिस्थिती उद्भवली आहे ही का उद्भवलेली आहे, यापेक्षा अधिक काही वाईट होऊ शकलं असतं का, आणि होऊ शकलं असतं तर काय होऊ शकलं असतं, आता मी काय केलं म्हणजे मी योग्य प्रकारे जाणार. हे फक्त आणि फक्त दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडलेल्या सदस्यांसोबत होते. लक्षात घ्या, एखादा प्रसंग आहे ज्यामध्ये असंख्य लोक वेगळ्या पद्धतीनं वागतात, त्यामध्ये दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडलेली एक व्यक्ती, जसं आपण म्हणू एखादा नकारात्मक परिस्थिती आहे, त्या नकारात्मक परिस्थितीमध्ये लोक घाबरून जातात, ढासळून जातात, वेगळ्या प्रकारे वागतात, वेगळे रिॲक्ट होतात. पण दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडलेली एखादी व्यक्ती आहे ना, त्या सर्वांमध्ये वेगळी असते. कारण त्यांच्या आतली ताकद वाढलेली असते. ही ताकद तुम्हाला वाढवायची आहे का, तर दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबतचा एखादा अनुभव. परिस्थिती नाही बदलणार, कोणाच्याच आयुष्यामधली नाही बदलणार, आजूबाजूचे लोक बदलणार नाही. आयुष्यामध्ये एखादं संकट यायचं आहे तर ते आलंच नाही असं होणार नाही. घडणारी घटना होणारच. त्या घटनेमध्ये आपण कसं वागतो ना, हे आपल्याला बदलणार आहे. आतील ताकद वाढवणारी
ही ऊर्जा अंतर्मनाची ताकद वाढवणारी. परिस्थिती बदलत नाही, पण आपण बदलतो. जसं आपण म्हणूया वादळ थांबत नाही. आता आता सगळीकडे वादळ, विजा आहेत ना, सुरू आहेत ना तुमच्याकडे? अनेक ठिकाणी सुरू आहे ना. वादळ थांबत नाही. पण झाड मजबूत झालं ना, तर ते झाड तुटत नाही. एवढंही बरोबर आहे ना. एखादं झाड जर त्याची मुळंच पक्की नाही आहेत, तर ते आलेल्या वादळामध्ये कोलमडून पडतं, की नाही? बरोबर. वालेल्या वादळामध्ये एखादं झाड, वादळ आलेलं आहे. तुम्हाला कळते आहे ना? मला माझा आवाज क्लिअर येतोय ना? वादळ आलेलं आहे, त्या वादळामध्ये एखादं झाड कोलमडून पडते. कोणतं झाड कोलमडून पडते? ज्यांची मुळं पक्के नाहीत. बरोबर. ज्याची मुळं पक्के नाहीत तीच झाड पडते. पण ज्याचे मुळं दूर, खोल, घट्ट जमिनीमध्ये रुजलेले आहेत, ते केवढंही मोठं झालं वटवृक्ष, वडाचं झाड, पिंपळाचं झाड, त्यांचे कडुलिंब आता आपल्याकडे जे आहेत, आमच्याकडे जे आहेत, ती ज्यांची मुळं खोलवर असतात, ते झाडं वादळाने कोलमडत नाहीत. व्यक्तीचं सुद्धा असंच आहे. माणसाचं सुद्धा असंच आहे. जर तुमची मुळं घट्ट रोवलेले आहेत, बेस पक्का आहे, जमिनीमध्ये पूर्ण खोल गेलेले आहेत, म्हणजेच काय, तर तुमची ऊर्जा वाढलेली आहे. तर तुम्ही छोट्याशा गोष्टींनी डगमगणार नाही. परिस्थिती बदलणार नाही. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जसे तुम्ही जुडणार ना, तसे तुमचे मुळं, तुमचा बेस पक्का होत जाईल. मूलाधार चक्र स्ट्रॉंग होईल. मूलाधार चक्र स्ट्रॉंग होईल. तसं आपल्या आतमध्ये ते स्थिरत्व, ती स्ट्रेंथ, इनर स्ट्रेंथ ज्याला आपण म्हणूया, ती वाढत जाणार. आपण डगमगणार नाही, तर आपण मजबूतीने उभं राहणार. कुठल्याही वादळामध्ये, कुठल्याही प्रसंगामध्ये आयुष्याच्या, ही आहे दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा. आणि हा तुमचा आणि माझा एकाचाच नाही, तर अनेक हजारो लोकांचा हा अनुभव आहे, की आपण जेव्हा ध्यानी होतो, जेव्हा ऊर्जेसोबत जोडतो, स्वतःला रोज जर काय फक्त 10, 20, 25, 30 मिनिट दिले ना, तर आपण आहे ना, स्वतःला एवढं सुंदर स्ट्रॉंग करू शकतो. बघा बरं, थोडंसं एक स्वतःला आपण आज शांत करूया. आजच्या सेशनच्या मेडिटेशन मध्ये, ओके, आजच्या सेशन मध्ये आपण सुंदर मेडिटेशन घेऊया आणि स्वतःला शांत करूया. मेडिटेशन नंतर घेऊया, सेशनच्या मेडिटेशन नंतर घेऊया. ओके, लक्षात घ्या, रोज स्वतःसाठी काय करायचंय ऊर्जेसोबत जोडून? फक्त मेडिटेशन करायचंय. सगळे व्हिडिओ तयार असतील. संयमाने जावं लागेल. थोडासा संयम, थोडीशी शक्ती निर्माण होईल. जेथे शांतता आहे, तेथे ब्रह्मांड तुमच्या सोबत आहे. ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या आणि माझ्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणणारी ऊर्जा आहे. ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा विश्वास निर्माण करणारी ऊर्जा आहे. ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा परिस्थिती कशीही असू दे, त्या परिस्थितीमध्ये न डगमगता शांततेने आणि संयमाने निर्णय घ्यायला लावणारी ऊर्जा आहे. ही ऊर्जा तुमच्या आणि माझ्या आतील ऊर्जा जागृत करून योग्य निर्णय क्षमतेबरोबर स्वतःच्या आयुष्यामधील प्रश्न तर मिटणारच, इतरांच्या आयुष्यामधील प्रश्न मिटवण्यासाठी माध्यम तुम्हाला करणारी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा. जेव्हा म्हणजे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सोबत अनेक सदस्य जोडतात, तेव्हा ते स्वतःच्याच प्रॉब्लेम मध्ये असतात. ते त्यांच्या समस्या घेऊन येतात. एक लेवल अशी येते की त्यांच्या आयुष्याच्या समस्या ते सोडतात.
इतरांना मार्गदर्शन आणि मार्गदीपक होण्यासाठी तयार असतात. इतरांच्या आयुष्यामधील प्रश्न मिटवतात. जेव्हा ते इतरांच्या आयुष्यामधील प्रश्न मिटवतात ना, तेव्हा ते अधिक उच्च स्तरावर गेलेले असतात. म्हणजे काय, तर माझा प्रश्न घेऊन आलेलो तो तर मिटलाच, पण इतरांचे प्रश्न मिटवण्यासाठी तयार झालो. देव शोधाया गेलो आणि देव होऊन आलो. अशी ही ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या आतील देवत्वाची, तुमच्या आतील त्या ऊर्जेची तुम्हाला ओळख करून देणारी श्री संत गजानन महाराज, स्वामी समर्थ, महावीर या सर्वांची जी ऊर्जा ओळखली होती त्यांच्या आतील या साधू संत महात्म्यांनी, त्यांनी तुम्हाला आणि मला सांगितलं आहे की अरे तुझ्या आतील ऊर्जा शोध. ज्यांनी या आतली ऊर्जा शोधली, या ऊर्जेचा एवढासा जरी ज्यांनी वापर केला ना, त्याने आयुष्यामध्ये संयम, शांतता, स्थिरत्व, प्रेम, दया, माया, आपुलकी ह्या सर्व ऊर्जा त्याच्या आतील जागृत झाल्या. ती स्मरणशक्ती दांडगी झाली. आरोग्य संपन्नता आलीच म्हणून समजा, डॉक्टरांकडे जाण्याची गरजच पडत नाही असंही म्हणू शकते. आणि आलाच ना वेळ, तर शरीराची हिलिंग पॉवर एवढी वाढलेली असते ना, की लवकरात लवकर छान रिझल्ट येतात. नक्कीच डॉक्टरांकडे जाऊच नका असं नाही. विज्ञान शास्त्राचा जो अभ्यास आहे, कामाचाच आहे, गरजेचाच आहे. पण आपल्या आयुष्यामधील 80% आजार आपण विचारांनी निर्माण केलेले आहेत. हा स्ट्रेस, ती भीती, त्या अनेक नकारात्मक ऊर्जांनी निर्माण केलेला आहे. आपल्याला यावर मात करायची आहे आणि ही मात करणारी ऊर्जा म्हणजे दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा. किती सांगावं ऊर्जेबद्दल, किती बोलावं ऊर्जेबद्दल. नकारात्मक परिस्थिती शारीरिक, मानसिक, आर्थिक, भौतिक, वैचारिक, नातेसंबंध या कुठल्याही गोष्टीमधील असेल, तर त्या नकारात्मकतेवर विजय मिळवण्यासाठी ही ऊर्जा दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा. आणि अनेक सदस्य म्हणत असतात की मॅम शांत राहताच येत नाहीये, काय करावं अशा परिस्थितीमध्ये. तर हो, दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा सोबत जुडा आणि शांत राहण्याची ती गुप्त शक्ती स्वतःमध्ये निर्माण करा. तुमची शांतता आणि तुमच्या अशांततेमुळे डिस्टर्ब होणारा आपला परिवार तो डिस्टर्ब होणार नाही. तुम्ही शांत, सर्व शांत. हो ना? होतं ना अनेक वेळा असं, की ना जेव्हा आपण ऊर्जेसोबत जोडतो तेव्हा कळतं की अरे हे सगळं ना डिस्टर्ब माझ्यामुळे व्हायचं. पुन्हा सांगते, दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडलात याचा अर्थ बाहेरची परिस्थिती बदलणार असा होत नाही. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडलात याचा अर्थ तुमच्या आणि माझ्या आतील ऊर्जा बदलली आहे. आणि आतील ऊर्जा बदलली आहे माझ्या विचारांमध्ये, माझ्या आचरणामध्ये, माझ्या रिएक्ट होण्यामध्ये बदल झालेला आहे. माझं स्थिरत्व वाढलेलं आहे, माझे चक्र बॅलन्स झालेले आहे, माझी निर्णय क्षमता बदललेली आहे. आणि या सर्वांचा योग्य परिणाम, माझी स्मरणशक्ती वाढली आहे. या सर्वांचा योग्य परिणाम म्हणून आजूबाजूचं वातावरण मला योग्य बदललेलं दिसतं आहे. मला तेच अनुभव येत आहे, कारण मी जे निर्माण करत आहे तेच मला मिळत आहे. मी जे पेरत आहे तेच मला मिळत आहे. हेच मी द्यायला शिकलो आहे. अशी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा. नवीन बॅच उद्यापासून सुरू होत आहे 6 एप्रिल. वेळ संध्याकाळी 7 वाजता, 7:50 नक्कीच आपल्या आप्तसखी मित्रमंडळी अनेक सदस्यांना दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडा. हजर असलेले सर्व सदस्य नक्कीच या. ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या आणि माझ्या आमच्या आयुष्यामध्ये या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेमध्ये सकारात्मकता आणलेली आहे. या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेने आम्हाला घडवलं आहे. तुम्हाला सुद्धा घडायचं असेल तर नक्कीच या. या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेने
आमच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट सर्व सर्व आणलेलं आहे. या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेने आम्हाला आत्मविश्वास निर्माण केलेला आहे. या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेने शारीरिक आरोग्य संपन्नता आम्हाला दिलेली आहे. आणि एक नव्हे तर अनेक अनेक व्हिडिओज मध्ये हजारो असे अनुभव तुम्हाला दिलेले आहेत युट्यूबला. तर नक्कीच ऐका. कोणाला काही कॉपी पेस्ट केलेलं नाही. या ब्रह्मांड आणि मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटच्या पारड्यामध्ये जे जे टाकलेलं आहे ना, ते इथे तुमच्यापर्यंत दिलेलं आहे. बस विश्वास ठेवा, थोडा वेळ स्वतःसाठी काढा आणि व्हॉट्सअपला आता इथे स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर एक मेसेज करा. तुम्हाला एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक येईल आणि ही लिंक आल्यानंतर तो ग्रुप तुम्हाला जॉईन करायचा आहे. बस बाकी काहीही नाही. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडण्याची आता ही संधी मिळालेली आहे. या संधीचं सोनं करा. ही संधी तुमच्यापर्यंत आलेली आहे कारण ब्रह्मांडाने तुम्हाला आणि मला निवडला आहे हा भाग होण्यासाठी. नक्कीच छान असं मेडिटेशन आपण घेणार आहे. तुम्हाला घ्यायचा आहे ना अनुभव, स्ट्रेस फ्री व्हायचा आहे ना. मी म्हटलं होतं ना तुम्हाला तो अनुभव देणार, नक्कीच देणार. फक्त पुढचे 5 मिनिट मला द्या आणि अनेक सदस्यांचं शेअरिंग करायचं आहे. अनेक जणांना नक्कीच ज्या ज्या सदस्यांना आज शेअरिंग करायचं आहे कोणाकोणाला करायचं आहे. ओके, दीप्तीला करायचं आहे. दीप्तीने हात वर केला. अधिक कोणी? ओके, ज्यांना करायचं आहे माईक सुरू करा. दीप्ती, आजचं सेशन केला. माईक बोला. आत्मनमस्ते. आत्मनमस्ते सर्वांना. मी दीप्ती माळकर, ग्रँड मास्टर 15 ला आहे. आणि जेव्हापासून मी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडले ना, तिथपासून एवढे सर्व अनुभव आहेत ना, ते सांगेल तेवढे कमी आहे. शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक आणि नातेसंबंधांमध्ये पण बोलू तेवढे सांगेल तेवढे खूपच कमी आहे. मॅडमचे ब्रह्मांडाचे आणि स्वामींचे इतके उपकार आहेत, म्हणजे खूप आभार आहे. कारण का म्हणजे सर्व अनुभव सांगेल तेवढेच कमी आहे. माझा रामनवमीचाच अनुभव असा आहे की मी स्वामींच्या केंद्रात जाते आणि मी 2दा गेली. म्हणजे चैत्र नवरात्र होती, तर मला तिथे हवनाची सेवा बोला. तिथे मला हवनाची सेवा हवी होती. म्हणजे हवनाची सेवा हवी होती. पण मी म्हटलं आता काही मला मिळणार नाही. पण काय झालं, मला समोरची जी स्त्री होती ना, तिने मला स्वतःहून बोलले, ताई तुम्हाला हवनाला बसायचंय का? तेव्हा मंगळवारी झालं आणि रामनवमीला पण ना, मी म्हटलं आता एकदा मिळाले पुन्हा पुन्हा कशाला. पण रामनवमीला पण मला ना पुन्हा ती हवनाची सेवा, इतकी उच्च कोटीची सेवा मला डबल मिळाली ना, मी एवढी खूप आनंदी आहे की ती म्हणजे दुर्गा सप्तशतीच्या वेळेला पण हवन होतं आणि रामरक्षा म्हणून ते 11 आवर्तनं घेतली जातात. तर ती खूप उच्च कोटीची सेवा असते, ती माझ्याकडून रामनवमी दिवशी झाली. आणि मला सेशन जॉईन करायचं होतं रामनवमीचं. सर्व मी सगळं ते करून, मी सगळं पुन्हा बिल्डिंग मध्ये पूजा होती ते सगळं करून, मी सगळं त्या दिवशी पूर्ण माझ्या मनासारखं झालं. एवढा तो खूप माझा रामनवमीचा अनुभव आहे. आणि मी गुढीपाडव्या दिवशी जेव्हा शक्तिपात दिला, तर माझा पोटाचा आजार 2 वर्षापूर्वीपासूनच होता आणि डाव्या साईडला ना मला नेहमी असं जडजड वाटायचं. पण रात्री 11 वाजता मला एवढं हे झालं ना, तर माझं डाव्या साईडचं सगळं मला ते हलकं हलकं पूर्ण वाटायला लागलं. खूप मॅडम आभारी आहात तुमचे ब्रह्मांडाचे. आणि आपण जो लव्ह बॉन्डिंगचा पण प्रोटोकॉल घेतलेला, त्यामध्ये पण खूप खूप मला फरक आहे. माझ्या मिस्टरांमध्ये आणि माझ्यामध्ये खूप फरक आहे. आर्थिक पण खूप आता अजून प्रश्न मार्गावरच चालू आहेत. सर्व खूप आनंदी एका आहे. संधीसाठी दीप्ती वाट बघत होत्या आणि संधीच संधी आली आहे. बरोबर दीप्ती? हो, संधी एवढ्या आल्यात ना, आता सगळं एकसाथ सगळ्या संधी उपलब्ध झाल्या. आणि जे ग्रँड मास्टर जे बोलतो ना, ते सगळं होतं सगळं. आता पण मॅडम आताचा अनुभव आहे. आता आपलं सेशन चालू झालं तेव्हा बाजूच्या बिल्डिंगचा एवढा डिस्टर्बन्स होता, फटाके वगैरे वाजत होते.
मी म्हटलं मला अनुभव शेअर करायचा आहे. हे सगळं इथे आवाज थांबला पाहिजे आणि तो आता थांबलाय मॅडम. एवढं मॅडम खूप ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्याला मदत करते. आणि संयम तर कुठे काय निर्णय घ्यावे ते सगळं कळतं. मॅडमचे एक एक सेशन असे असतात ना की आपल्याला त्यातून सगळ्या प्रश्नांची उत्तरच मिळतात. एवढे मॅडम असा गुरु मिळणं म्हणजे ना खूप मी पुन्हाही केलेत. उशिरा जॉईन झालं तर असं वाटतं की खूप उशिरा जॉईन झालंय, ते आधीच जॉईन व्हायला पाहिजे होतं. आपलं प्रत्येक प्रश्नातून मॅडमच्या उत्तरं मिळत असतात. सेशन मधून खूप उत्तरं छान छान मिळतात. असा गुरु मिळणं म्हणजे ना मंजुश्री हिलिंग सोबत जोडणं म्हणजे खूप आपलं भाग्यच आहे. ओके, मॅडमचे खूप धन्यवाद. ग्रँड मास्टर्स खूप खूप धन्यवाद. आणि नक्कीच पुढच्या आठवड्यामध्ये एक मोठी खुशखबर दीप्ती देणार आहे. ओके, दीप्ती मोठी. दीप्तीने विचार केला आणि त्या गोष्टी झाल्या ज्या अशक्य होत्या आणि ज्या गोष्टीसाठी खूप दिवसापासून वाट पाहणं सुरू होती दीप्तीची, त्या गोष्टीला दीप्तीला पुढे जायला मिळालं. ओके, अधिक कोण आहे? आज मी कुठल्या सदस्यांना सांगितलं होतं मला हात वर करा बरं प्लीज. ओके, मग ज्ञानदेव दादा हात वर करत आहेत. ज्ञानदेव दादांना संधी देत आहे. नंतर कोण आहे तर जरासा टाईप करसाल. ओके, हा माईक सुरू करा. हा थर्ड डिग्रीचे सदस्य सुरू असलेल्या बॅचचे आवर्जून तुमचा आजचा चान्स आहे. मग संधी मिळत नाही. हा, कारण एक मिनिट दादा, जर तुम्हाला बॅच पुढे जाते ना तर नवीन लोक शेअरिंगला येतात. मग तुम्हाला शेअरिंगची संधी मिळत नाही. मग तुम्ही म्हणता अरे मॅम आम्हाला नाही विचारलं तुम्ही. तर आता चान्स आहे तेव्हा घ्यायचा. बोला दादा. मी ग्रँड मास्टर 10वा आणि मॅडमकडं 1 वर्षापासून 2 वर्ष झाली कदाचित. खूप नाही काही ना. अशी माहिती रेखीमधून मिळाली आणि त्यानंतर जे अनुभव आले का पूर्वीचे जे काय होतो ते आत्तामध्ये पूर्ण बदल दिसतोय माझ्यात. त्याच्यानंतर जो रेकीचा अनुभव असा आहे का ज्या व्यक्तीपर्यंत रेकी आपण दिली त्या व्यक्तीला का एका ठिकाणी असं झालं मॅडम का जो गुडघ्याचा प्रॉब्लेम होता खूप सगळे प्रॉब्लेम केले त्यांनी दवाखान्यामध्ये इकडं तिकडं आणि रेकी दिल्यानंतर तो आज पूर्ण बऱ्यापैकी झालेला आहे. पूर्ण म्हणजे एकदम जिथं त्यांना चालता येत नव्हतं वगैरे बरंच म्हणजे असं आपण आयुर्वेदिक उपचार ते वगैरे सगळं केलं होतं आणि त्यांना आपण रेकी दिली तर आता एकदम त्यांचा पुढंच नॉर्मली काही नाही. म्हणजे आणि जिथे दुसरं असं आयुर्वेदिक एक आणि इतर ट्रीटमेंटनी रिझल्ट आला नव्हता त्यांना, पण त्यांना ऊर्जेसोबत नाही आला. जोडल्यानंतर फरक पडला. असं म्हणायचं दादा? हो हो. आणि दुसरं एक का ज्या व्यक्तीला स्टोन होता आणि तो संध्याकाळीच फोन केला मला का स्टोनचा असं आहे हॉस्पिटलला जायचंय. मी त्यांना म्हटलं का तुम्ही जाऊ नका. मी एक रेकी देतो म्हणतो. म्हणते रेकी म्हणजे काय? म्हटलं तुम्ही थोडंसं थांबा, एक 10 मिनिटं बसा तुम्ही घरी. इथून रेकी दिल्यानंतर का त्यांचाच फोन आला मला का तो खडा कुठतरी असा सरकल्यासारखा वाटायला लागला. म्हणजे पोटामध्ये एक 12 का 4 mm चा काहीतरी वाटतं तो. तर आतापर्यंत त्या म्हणजे तो तुटला पण सुद्धा नाही. बरोबर. आणि हो. बोला बोला. तर जास्तीत जास्त लोकांनी का रेकी शिकावी असं मला तरी वाटतंय आणि प्रत्येकाच्या घरोघर रेकी जायलाच पाहिजे. खूप छान, खूप छान. नक्कीच ग्रँड मास्टर्स हीलर्स तुम्ही छान प्रकारे प्रोफेशनली पुढे निघालेले आहात. अगदी आनंद आहे. रेकी म्हणजे काय हेच सांगितलं. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी असा तो शब्द आहे. ओके. हा, तुमच्याच आतील ऊर्जा, ज्या ऊर्जेचा तुम्हाला शोध घ्यायचा आहे, प्रकाशाचा शोध घ्यायचा आहे आणि स्वतःचं आरोग्य संपन्न करायचं आहे. ओके. हा, नेक्स्ट थर्ड डिग्रीचे सदस्य एक अनुभव सांगायचा आहे सगळ्यांना. फक्त एक अनुभव सांगायला संधी मिळेल. जास्त अनुभवला संधी मिळणार नाही. ओके, वनिता ताई. हा, माईक सुरू केला. आपण माईक सुरू करा. ज्याचं एकाचं झाल्यानंतर दुसऱ्याने माईक सुरू करा. ओके, बोला. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. मी अनुभव असा शेअर करीन की मी फर्स्ट डिग्री पासून तर पूर्ण अनुभव घेतच आली. सांगाल तेवढे आता कमीच आहेत माझ्याकडे अनुभव. मी ग्रँड मास्टर 15ला वनिता क्षीरसागर म्हणून आहे आणि मागच्या 8 दिवसातला एक संदेश तुम्ही आम्हाला दिला होता. स्वामी कृपेने ते ब्रह्मांडाच्या तिथं गेले आणि ध्यानस्थ बसायचं होतं, रात्रभरची सेवा घेतली. त्यावेळेस तोच संदेश, तुमचा संदेश जो आम्हाला आला तोच संदेश सेवेकरांनी आम्हाला तिथं पण दिला.
म्हणजे ब्रह्मांडाचा तो संदेश तुमचा आणि तो एकच आला. तो माझ्यासाठी एकदम लक म्हणायचं, की मी काय सेवा करणार होती मला माहित नव्हतं. पण ते ऊर्जेने पूर्ण दोन्हीकडनं तुमच्याकडनं आणि त्यांचं एकच म्हणजे उत्तर आलं आम्हाला तिथं. आणि आता परवा 3 दिवसाचा प्रवास करत होती. घरनं मला जायचं होतं रात्री 10ला आणि इजांचा कडकडाट, पाऊस, तुफान वारं सुटलेलं. मी फक्त 6:30-7 वाजता ब्रह्मांडाला फक्त युनिव्हर्सला एकच म्हणलं, की हे सगळं थांबवा. 2 दिवस मला प्रवासाला बाहेर जायचंय. मला पाऊस वारा काही नकोय. माझ्याबरोबर भरपूर माणसं आहेत. तर परवा आज मी घरी आले 5-6 वाजता. 3 दिवसात वारं नाही, पाऊस नाही, काही नाही. आणि मी निघाली त्या दिवशी ज्या गावावर मी जाईल ना, तर तिथून पुढे पाऊस पडायचा. मी ज्या गावात जाईल तिथून पुढे पाऊस पडायचा. मी ज्या गावात जाईल तिथं उघडीप असायची. म्हणजे मला कुठलाही प्रॉब्लेम आलेला नाही. त्यासाठी युनिव्हर्सचे खूप खूप थँक्यू. तुम्हाला आत्मा नमस्ते. तुमचे खूप खूप आभार. आणि आता मी म्यूट केलं. एकच अनुभव. म्यूट केलं. एकच अनुभव. तर सन्माननीय सदस्य आजच्या सेशनला अनुसरून अनुभव सांगा. नक्कीच असतील तुमच्याकडे तर, की दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुळल्यानंतर माझ्यामध्ये शांतता आणि संयम निर्माण झालेला आहे का? आजच्या सेशनला अनुसरून मी अगोदरचा मी एखाद्या परिस्थितीमध्ये डगमगणारा, घाबरणारा, आज मला स्वतःमध्ये बदल जाणवतो आहे का? प्लीज या विषयावर बोला, असं मी मोठ्या प्रेमानं सांगेल, कारण सेशनला अनुसरून. ओके, असा अनुभव ज्यांच्याकडे आहे त्यांना रिपीटही झालं तरी चालेल, मी तुम्हाला संधी देणार बोलायची. ओके, सुनीताताई व्यवहारे यांनी हातवर केलाय आणि आपल्या निलिमाताई. पहिले सुनीताताईचा, ओके, त्यानंतर निलिमा, ओके, हा, त्यानंतर भूषण. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. आवाज येतो माझा? एकदम क्लिअर. हा, खरं तर मला बराच वेळ झाला बोलावं वाटालतं, पण आता एकच अनुभव सांगायचा म्हणल्यावर ठीक आहे, चालेल. आता तुमचं हे शांती आणि संयम जे आहे हे सेशन मी ऐकलं आणि खूप मला समाधान मिळालं त्या ठिकाणी. मी अंतर्मुख होऊन विचार केला आणि आलेल्या परिस्थितीला तोंड कसं द्यायचं हे मला आज छान समजलंय. असं आहे की शांत राहायचं आणि आलेल्या परिस्थितीला तोंड द्यायचं, संकटाचा सामना कसा करायचा. सध्या घरामध्ये खूप असं मानसिक संतुलन मी आता स्थिर ठेवण्याचा खूप प्रयत्न करते आहे. त्यासाठी या सेशनचाही मला चांगला फायदा होईल. याबद्दल धन्यवाद. रेकीला जोडल्यापासून थोडंसं स्वतःमध्ये स्थिरत्व किंवा ती शांतता अनुभवता येत आहे का तुम्हाला? ते तर अनुभव खूपच आहेत, ते मी शेअर केलेले आहेत. पण आज शांती आणि संयम यामधून त्या ठिकाणी बरंच काही शिकायला मिळालं त्या ठिकाणी. असं आहे. थर्ड डिग्री मध्ये जर त्या ठिकाणी थर्ड डिग्री पर्यंत एवढे अनुभव आहेत, तर ग्रँड मास्टरला काय अनुभव असतील यासाठी मला उत्सुकता आहे. ग्रँड मास्टरच्या साठी सुद्धा मी उत्सुक आहे, ग्रँड मास्टर होण्यासाठी. नक्कीच. खूप धन्यवाद ताई, खूप धन्यवाद. ओके ओके, बोला. म्हणजे मला थोडीशी नक्कीच अगोदरची आणि आत्ताची परिस्थिती बोलतायत तुमच्या समोर निलिमा. हो ना निलिमा? मॅडम, मी आज वेगळ्या विषयावर बोलते. म्हणजे झाडाला मी अफर्मेशन दिली एका. जेव्हा रेखीमध्ये नमस्ते पहिले सर्वांना. मुलीचे ते फणसाचं झाड आहे, 12 वर्ष झाली त्याला फणस होते, पण ते तिच्या बर्थडेला आल्यानंतर आमच्या इकडच्या लोकांनी त्याला साफ करून नेला आणि तिथून त्याला फणस येत नव्हते. तर त्या दिवशी बोलता बोलता माझ्या मुलीची सासू म्हणाली की तुमच्या तिकडचे आले तर फणसच येत नाही, काळे पडतायत जातायत. पण मी जेव्हा फर्स्ट रेकीमध्ये आले तेव्हा मी त्याला अफर्मेशन दिली की नाही, ह्या वेळेला नक्की येणार, नक्की येणार. म्हणजे मी स्वतः त्यांना सांगितलेलं नाहीये, तर स्वतः मी आता परवा 2 दिवसापूर्वी गेले ना, तर त्याला जवळजवळ 7-8 फणस आलेत मॅडम. तर त्या म्हणतात मी ग्रहणामध्ये ना काठी सांगितली, तर मी म्हटलं असेल, पण मी अजून त्यांना सांगितले नाही. पण मी त्या झाडाला तेव्हा तू खूप येणार आहेस, तुझ्यावर खूप फणस येणार, तू खूप चांगला आहेस, तू नाही सुकले, असं मी त्यांना परमिशन दिले रेखीमध्ये. तर ते सक्सेस झालेलं आहे मॅडम. आणि आता ते झालं गेली मॅडम, तर पाण्याच्या विहिरीमध्ये घोणस म्हणून साप पडलेलं. सगळेजण येऊन काट्या काढतात, हे करतात. माझा चष्मा पडेल म्हणून मी बाजूला ठेवला आणि मी रेखांकन केलं की तू तुझ्या जागेवर सुरक्षित जा, तुला इथे सुरक्षित जागा नाहीये. कोणालाच काय ते काढता येत नव्हतं. मग ते स्विमिंग पूलचं हे घेऊन जाली घेऊन त्याला बाहेर काढलं. पण ते एका दुसऱ्या मुलाने त्याला हे मारल्यानंतर मला ते वाईट वाटलं, थोडंसं मी माफी मागितली त्याची. पण ह्या 2 गोष्टी मॅडम म्हणजे एकदम हे घडल्या. फणसाला 12 वर्षात
आत्मा नमस्ते. थँक्यू मॅडम. आत्मा नमस्ते. ओके. भूषण. हा, नंबर लागलेला आहे नमस्ते. भूषण. भूषण नंतर कोणाचा नंबर लागते तर बघूया. हा. बोला. आज बरोबर 1 वर्ष झालं मॅडमशी जुळून. एप्रिल महिन्यातच मी मॅडमला मे महिन्यात शक्तिपात झाला होता. एप्रिल महिन्यापासून मी व्हिडिओ अनेक बघत होतो मॅडमचे. आणि त्यावेळी असलेली मानसिक अवस्था आणि आता असलेली मानसिक अवस्थेमध्ये खूप फरक आहे. जिथपासून मॅडमशी जुडलो आणि ब्रह्मांडीय ऊर्जेशी जेव्हा कनेक्ट झालो त्यानंतर झालेला मानसिक बदल यामध्ये खूप बदल आहे. आणि आता असा कॉन्फिडन्स आहे की कोणतीही परिस्थिती येऊ दे, कोणती आली तरी त्याला धैर्याने सामोरे जाण्याची शक्ती आणि मानसिक अवस्था अशी निर्माण झालेली आहे. ती केवळ माझ्या मॅडमच्या मार्गदर्शनाखाली आणि ब्रह्मांडीय ऊर्जेच्या ह्याच्याने. खूप ही धन्यवाद. ऊर्जा थँक्यू. तुमच्याच आतमध्ये होती. या ऊर्जेचा हो. शोध लागल्यानंतर तुम्हाला ते कळलं आहे की माझ्या आतमध्ये संयम आणि शांतता निर्माण झालेली आहे. हा संयम आणि ही शांतता नक्कीच. दुसरीकडे कोठेच नाही तर तुमच्याच आतमध्ये होती. हं? खूप सुंदर. आणि खूप मोठा छान. बदल म्हणजे रिव्हर्स जर्नी मी अजूनही अनुभव घेतोय त्या. आणि थँक्यू. खूप छान. खूप छान. खूप छान. प्रत्येक दिवशी रिव्हर्स जर्नी अनुभवतो आहे. अर्चना जैन, तुमचा माईक सुरू आहे. ओके. डिस्टर्ब होत आहे. माईक बंद ठेवा, नाहीतर बोलायचं असेल तर बोला. नेक्स्ट कोणाला शेअर करायचं आहे? ओके. मनीषाताई, मगाच सांगितलं ना, दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा रेखी म्हणजे काय? तर तुमच्याच आतील ऊर्जा, जिचा या ध्यान केल्याने ही ऊर्जेचा शोध आपल्याला घ्यायचा आहे, त्याला ऊर्जा म्हणतात. ओके. मगाच सांगितलं ना, रेखी म्हणजे काय? दिव्य ब्रह्मांडी नमस्ते ऊर्जा मॅडम. म्हणजे. ओके. सविता केळकर. ओके. हा, बोला बोला सविता. हा, आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. बोला हॅलो, बोला. आवाज येतोय? हो, येतो. बोला. हॅलो. हा, बोला आत्मा बोला. नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. रेखीला जॉईन झाल्यापासून खरं तर इतके आनंद झालाय ना आता जीवनामध्ये, की ज्या काळामध्ये माझ्याकडे अशक्य होतं, असह्य होतं वातावरण, आणि आता मी जी आहे तेव्हाची मी म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये माझ्या घराची कुटुंबामध्ये जी अशांतता जे होतं ते आता माझ्या कुटुंबात नाहीये. जी नैराश्यता होती, ती निगेटिव्ह होती, ती संपूर्ण निघून गेलेली आहे आणि खूप बदल झालेला आहे. मेन म्हणजे माझ्या मनातच खूप भीती होती, पण आज माझ्याकडे शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक दृष्ट्या पूर्णतः स्थिरत्व आलेलं आहे. आणि कुठलीही परिस्थिती निर्माण झाली म्हणजे सगळ्यांच्याच बाबतीत आहे आणि जेवढे जेवढे सदस्य जुडले त्यांनाही माहिती आहे की आपल्याला या रेखीने काय दिलेलं आहे. आज मी खरेच म्हणजे कुठल्याही स्थिती निर्माण झाली तर स्थिर राहून मोठ्या संयमाने ती परिस्थिती हँडल करू शकते. आता त्या परवाचाच मेडिटेशनचा अनुभव मी खूप मला इतकं असह्य होत होतं की मला असं म्हणजे असं कधी होत नाही. आता म्हटलं काही होऊ दे, म्हटलं एकतर मेडिटेशन जॉईन करावं आणि नाहीतर मग हे करावं. पण मॅडमचे मेडिटेशन जॉईन केलं फक्त 5 ते 10 मिनिटं, पण 5 ते 10 मिनिटांनी त्या ऊर्जेने माझ्यामध्ये इतका बदल केला की मला जे दवाखान्यात किंवा हॉस्पिटलमध्ये जावं लागेल असं वाटत होतं, ती पूर्णतः स्थिती नाहीशी झाली आणि मी शाळेत जाऊ शकले. म्हणजे त्यावेळी तो निर्णय घ्यायची क्षमता पण ती तेव्हाच निर्माण झाली ना, म्हणजे कुठलाही प्रसंग निर्माण झाला तरी आपल्याला समोर आपोआप तो योग्य निर्णय घेण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण होते आणि ती आज मी ग्रँड मास्टर म्हणून अनुभवते आहे. आज पण मी आता जिथे मी आज हॉस्पिटलमध्ये आहे, आईला ऍडमिट केलंय, परंतु मला माहित आहे की तेही परिस्थिती अगदी नॉर्मल पद्धतीने हँडल होणार आहे. म्हणून मला जास्त आणखीन शेअर नाही करता येत आहे, पण मला नक्की. या म्हणजे ज्या ऊर्जेने माझ्यामध्ये जो बदल केलेला आहे किंवा त्या ऊर्जेने मला आज जो जीवनामध्ये आनंद निर्माण केलेला आहे, ती कृतज्ञता मला व्यक्त करावीशीच वाटली. आणि मॅडम तुमचे आणि ब्रह्मांडी ऊर्जेचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू युनिवर्स. खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. अनिताला बोलायचंय. ओके. काय करावं? नक्कीच माधुरी तुम्हाला सुद्धा संधी देते. हा. अनिता. बन बरोबर. हं. माईक बंद आहे. नंबर लावून ठेवायच्या मला गडबडीत शांत, माईक बंद राहणार. नकारात्मक मध्ये स्वतः कसे शांत राहायचे हं, याच्याबद्दलचा मला शेअर करायचंय. हं. बोला अनिता. हं.
आहे नेटवर्क आहे अनिता. हा हॅलो. हा बोला. आत्मनमस्ते सर्वांना. मला नकारात्मक मध्ये स्वतः शांत ठेवायचे याबद्दलचा अनुभव शेअर करायचा आहे. तो मला असे बरेच अनिताचं नेटवर्क थोडस लूज आहे. थोडस 2 मिनिटांनी परत आपण अनिता ताईंसोबत बोलूया. ओके, नेक्स्ट कोण आहे हात वर केला होता? ओके, अलकानी. हा, अलका बोला. मॅडम माझा अनुभव आज 2 दिवसापूर्वीचा आहे आणि माझ्याकडे एक छोटस कुत्र्याचं पिल्लू आलंय मॅडम. ते 2च महिन्याचं आहे आणि हं. त्याला 3 कुत्र्यांनी एकदम त्याचा चावा घेतला, इतका की मॅडम ते ज्यांनी त्या लोकांनी ज्या कुत्र्यांना दगड वगैरे मारून हे केलं, तर हा एकदम रस्त्याच्या बाजूला पडून होता. ते लोक म्हणे की मॅडम याला सोडून द्या बाजूला, ते नाही जगणार, कारण की तो एकदम पडून होता खाली. समजत नव्हतं, म्हणजे शार्दूल तिथे उभा होता, 2-3 लोक, समजत नव्हतं काय करावं यांना, आणि तो हात पण लावू देत नव्हता आणि पूर्ण रक्तबंबाळ झाला होता. आणि मी हं. गेली आणि मॅडम त्याला ऊर्जा दिली आणि ऊर्जा दिल्यानंतर तो उठून उभा राहिला. तर मॅडम 2च महिन्याचा आहे आणि खूप चावा घेतलाय मॅडम. 3 कुत्र्यांनी एकदम त्याला चावलंय. हं. तर हं. मी ऊर्जा दिल्यानंतर मॅडम तो उठून उभा राहिला आणि हं. जवळजवळ घरापर्यंत 50 मीटर मॅडम तो चालत आला. आणि तो जेव्हा चालत होता तर मॅडम असं पोटामध्ये तुटत होता, पण तो ऊर्जेने उभा राहिला मॅडम आणि घरापर्यंत आला. त्याच्यानंतर आम्ही त्याला ऊर्जा देत राहिलो. मग डॉक्टर येईपर्यंत तो म्हणजे आता भरपूर सावरलाय आणि खेळायला लागलाय. तर हे खूप असं सगळ्यांना चमत्कार वाटत होता की अरे, जो असं वाटत होतं की जाईल 2-3 तासात आणि हं. त्याला असं वाटत होतं की उचलून बाजूला घेऊन जाऊ, तो ऊर्जेने मॅडम काही सेकंड मध्ये तो उभा राहिला. आणि ते खूपच छोटं बाळ आहे. बहुत बढिया, खूप तर सुंदर. ते म्हणजे जे प्राणी मात्रांवर दयाही आली आणि योग्य परिस्थितीमध्ये योग्य निर्णय. अच्छा, तुम्ही त्या हा पिल्लूला तुमच्या तेव्हा घाबरल्या का? नाही मॅडम, मी घाबरली नाही. फक्त त्याच्यावर क्यू येत होती, पण म्हटलं आपण ऊर्जेचा वापर करू. मला मी लगेच त्याला ऊर्जा दिली आणि तो पटकन उभा राहिला आणि तो स्वतः चालत आला. सगळे रक्त गळत गळत आलं, तेवढ्यापर्यंत तो चालत आला. सगळे म्हणत होते किती कडक आहे. जो म्हणत होते दोघं तिघं की त्याला साईडला उचलून ठेवून द्या, ते काही नाही जगणार ते पिल्लू. ते ऊर्जा दिल्याने ते स्वतःच उभं राहिलं. ते हातच लावू देत नव्हतं कोणाला. खूप सुंदर. म्हणजे तर आलेल्या कुठल्याही परिस्थितीमध्ये एक रेकी हीलर, एक ग्रँड मास्टर डगमगत किंवा घाबरत नाही नाही. तो नाही. संयमाने पुढे जातो, ऊर्जेने पुढे जातो. हम्म. खूप आणि सुंदर. आता 2-3 दिवसापासून त्याला आम्ही तेच ऊर्जा देऊन त्याला म्हणजे हे करतोय तर तो ऍक्टिव्ह होईल आणि आता छान खायलाही लागलाय, फिरायला लागलाय, खेळायलाही नेक्स्ट, लागलाय. नेक्स्ट. छान. नेक्स्ट. हा. आणि तो नेटवर्क आलाय, करा सुरू, व्हिडिओ सुरू करा. ओके, हे माईक. हा. सॉरी मॅडम, नेटवर्कचा इश्यू ओके, काय हरकत नाही. बोला, बोला. हा. मी आहे ना मॅडम हॉस्पिटलमध्ये काम करते. तर आहे ना बऱ्याच गोष्टी जास्त लोकांमध्ये जेव्हा आपण काम करतो ना, तेव्हा बऱ्याच हं. गोष्टींचं नकारात्मकता येत असते. म्हणजे हा. तर आहे ना मला एक डॉक्टरांच्या त्या डॉक्टरांबरोबर एक इश्यू हे करायचं होतं, डिस्कस करायचा होता. हं. डिस्कस नाही, त्यांना फेसच करायचा होता ऍक्च्युली. म्हणजे त्या खूपच रागात होत्या आणि मी हं. फक्त त्यांच्या पुढे त्यांचं ऐकणं हे महत्वाचं होतं. आणि हं. मला वाटतं त्या आदल्या दिवशी ना आपलं लिसनिंग पॉवर याच्यावर हं. आपलं लेक्चर झालेलं. तर मी हं. म्हणजे 1-2 दिवस आधी झालेलं. तर हं. मी म्हटलं आज आहे ना मॅडमचे जेवढं 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 रेकीचं आपलं आहे ना तेवढं हं. सगळं आपण अप्लाय करूया. कारण की मी प्रत्येक वेळेस आहे ना पहिले ना काय झालं ना म्हणजे कोणी रागात असेल ना तर मी फ्लाईट मोड किंवा फाईट मोड ह्या 2 गोष्टीवर म्हणजे आपल्यापेक्षा कमी याचा असेल म्हणजे खालच्या लेवलचा तर हं. आपण त्याच्याबरोबर फाईट करणार आणि हं. आपल्यावर पेक्षा वरचा असणार तेव्हा आपण फ्लाईट म्हणजे एकदम स्थिर व्हायचं, आतल्या आतच राग तयार करायचा. हे हे हा मोड असायचा माझा. म्हणजे मी अनुभवलंय ह्या गोष्टी. पण त्या दिवशी मी सगळं अप्लाय केलं. आधी रेकी दिली आपले सिम्बॉल टाकून. म्हणजे मॅडम बरोबर मला डिस्कस करायचं. शांत राहिली आधी. काय विषय तो आणि त्यानंतर आहे ना मॅडमला आधी रूम मध्ये मॅडम बोलल्या चला आपण इथे जाऊया. तर मी पहिली आहे ना म्हणजे असं
मोठ्या लोकांना सुद्धा मी कधी असं म्हणजे रागात असताना मी घाबरून जायचे. काय विचारावं? तर मी त्या मॅडमला पहिले "मॅडम पाणी देऊ का?" हा प्रश्न विचारला. तर मला वाटतं मी आयुष्यात पहिल्यांदा असं रागवलेला माणूस आहे आणि त्याला विचारलंय, "पाणी देऊ का तुम्हाला? मॅडम पाणी हवंय का?" म्हणजे तिथे थोडा 50% मला वाटतं त्यांचा राग कमी केला मी आणि त्याच्यानंतर त्यांचं म्हणणं ऐकलं. म्हणजे लिसनिंग ते पण एक मी केलं शांतपणे. पण लिसनिंग कसं असतं, की पहिले कसं करायचं लिसनिंग ऐकायचं, फक्त ऐकायचं. पण आपल्या मनात वेगळे विचार चालू असायचे. ह्याला मी असं उत्तर द्यायला पाहिजे, त्याला असं पण मी ते काहीच केलं नाही. फक्त त्यांचं म्हणणं शांतपणे ऐकलं. तेवढं एक केलं. पण मग त्याच्यानंतर मग जे माझं संभाषण झालं ना, त्याच्यावर मला बऱ्यापैकी उत्तरं मिळाली. मॅडमचं पण समजलं, मुलींचं पण समजलं. अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला तिथे 5-6 जणांचं आपल्याला गोष्टी समजतात, की काय नक्की प्रॉब्लेम काय ते. तर हे एक मला अनुभव आलेला आहे. धन्यवाद मॅडम. धन्यवाद रमाताई. विषयाला अनुसरून अनिता तुम्ही खूप छान प्रकारे सांगितलं, की कुठेतरी मी शांततेने आणि संयमाने हे प्रकरण हाताळलं, जे मी अगोदर हाताळू शकली नसती. ऊर्जेला जोडण्याच्या अगोदर. बरोबर ना? नक्कीच. ऊर्जेला जोडण्या अगोदर आपण वेगळं असतो. तो संयम थोडासा कमी पडतो. पण ऊर्जेला जोडल्यानंतर मात्र चक्र बॅलन्स होतात. आता मी काय केलं पाहिजे हे लक्षात येतं आणि आपण सहजपणे पुढे जातो. ते मी आवर्जून कोणाला बोलायचं आहे? ओके. ख डिग्रीच्या सदस्यांना थोडीशी संधी देते आहे. कोण आहेत हजर? ओके. तोपर्यंत माधुरीकडे येते. माधुरी नंतर मी येते संगीताताईंकडे. ओके. हां. तुम्ही कसं ना मॅम थोडंसं बंधन टाकलं आम्हाला. आम्हाला म्हणता, की एवढ्याच विषयावर बोला. आमच्यावर गाठोडं आहे. पण आहे ना आता ते गाठोडं या प्रत्येक गोष्टीशी कसं बरं निगडीत करावं हे समजत नाहीये. असं सगळ्यांना होत आहे. हो ना, पण आपल्याला आपला अनुभव एकदम निवडता आला पाहिजे ना त्या संदर्भातला. बोला माधुरी. माईक सुरू नाही होत आहे? हां. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा मी नमस्ते. माधुरी गोटे मी माधुरी गोटेपुडे मॅडम. मॅडम मी 1 जानेवारी पासून रेकीला जुडली तर आता मी 15 ग्रँडमास्टरचे बॅचेस मध्ये शिकत आहे. तर माझा अनुभव असा मॅडम की माझ्या घराचं काम चालू आहे. तर आता स्लॅब पडले. तर काय झालं माझ्या घराचं स्लॅबचं काम होतं तर त्या दिवशी आमच्याकडे एकही पैसे नव्हते मॅडम आणि ठेकेदार खूप म्हणजे हे करत होता की तुम्ही स्लॅब पाडा पैसे नंतर द्याल तरी चालेल असं म्हणत होता. तर फक्त 10,000 रुपये अकाउंटमध्ये होते मॅडम. पण हे मग यांनी काय केलं आता काम करत आहे तर ठेकेदाराला पैसे द्यायलाच लागतील. तर हे आपल्या मावशीला मागायला गेले, मम्मीला मागितले, पैसे गोळा केले पण कोणीच काही पैसे दिले नाही मॅडम. म्हणजे पैसे गोळा झालेच नाही. तर अचानक मग स्लॅबचं कामाला गुरुवार दिवस होता मॅडम तो पण. मग स्लॅबचं चालू झालं. तर अचानकच हे मोबाईल पाहायला गेले आणि त्या मोबाईलवर मॅडम एका वेळेस 70,000 रुपये आले घरकुलचे. तर म्हणजे ब्रह्मांडाची ही कृपा की ते काम म्हणजे अडून नाही राहिलं मॅडम. अचानकच जसं काम चालू केलं तसं मोबाईल पाहायला गेले तसेच पैसे आले मॅडम. खूप खूप धन्यवाद मॅडम ब्रह्मांडाचे. खूप खूप तुमचे पण. आणि एवढी म्हणजे अशी म्हणजे भावूक पण झाली की चला ब्रह्मांड कुठे ना कुठे आपल्याला मदत कर. म्हणजे बरोबर. आपले कामं कधीच अडून नाही राहत. नक्कीच. आपण एक पाऊल पुढे टाकलं तर ब्रह्मांड आपल्याला समोर नेतो. कुठेतरी ही हिंमत निर्माण झालेली आहे. हे धैर्य आलेलं आहे स्वतःमध्ये, की तू टाक पुढचं पाऊल. मी आहे ना तुझ्यासोबत. असा एक आवाज मागून येतो आहे. हो ना? हो मॅडम खूप म्हणजे वाटते. नक्कीच. हा कृतज्ञतेचा भाव आहे. तू फक्त पुढचं पाऊल तर टाक. हे ब्रह्मांड तुझ्यासोबत आहे. तू एकटी आहेस, तरीही हे ब्रह्मांड तुला सोबत देणार. लक्षात घ्या, दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडलेली कुठलीही व्यक्ती असू दे, कुठलीही व्यक्ती असू दे, एक आता बोलता माझ्या डोक्यात आलं म्हणून तुम्हाला दुसरा एक अनुभव आठवला म्हणून तुम्हाला सांगतो. तुम्ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडलेले आहे. तुम्ही या परमपिता परमेश्वरासोबत जोडलेले आहे. हा याचा अर्थ आहे. तुम्ही तुमच्या दिव्य ऊर्जेसोबत जोडलेले आहे. तुमच्या हायर सेल्फ सोबत जोडलेले आहे. म्हणजे काय? तर तुम्ही जर योग्य मार्गाने आहात, तुम्ही जर योग्य आहात, तुम्ही जर सत्य आहात, तर लाखोंचा जमाव जरी तुमच्या विरोधात उभा आहे ना, तरीही तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. कारण ही दिव्य ऊर्जा तुमच्या आतमध्ये आहे, जिचा तुम्ही शोध घेतलेला आहे. ही दिव्य ऊर्जा
तुम्हाला एवढी सोबत देते. पण काय तर तुम्ही सत्य आणि त्या योग्य मार्गाने असला पाहिजे. बस. तुम्हाला डगमगण्याची, तुम्हाला घाबरण्याची कुठेही गरज नाही. गरजच नाही. त्यांनी निर्माण केलेला आहे तुम्हाला अशी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा. या ऊर्जेवर विश्वास ठेवा आणि तुम्हाला जे हवं आहे ते घडवा. ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा, या ऊर्जेसोबत जो जो आजपर्यंत जोडला आहे ना, ज्यांनी आतल्या प्रकाशासोबत, आतल्या ऊर्जेसोबत स्वतःची ओळख करून घेतला आहे ना, तो कुठल्याही परिस्थितीमध्ये डगमगणार नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये मनाचा संयम, मनाची शांतता हरवणार नाही. तो शांत, संयमी, ऊर्जावान आणि योग्य निर्णय क्षमतेला जागृत असेल. ते होणारच. अशी ही ऊर्जा. संगीताताई. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. माझं नाव संगीता दळे. मी मुंबईवरून आहे. मला रेखीला जोडलं माझी मैत्रीण गोकुळा आणि नाही स्वाती खराडे आणि सविता कोळी. त्याचा अनुभव सांगून गेली. त्यांच्या थ्रू मी आले. मला म्हणजे ज्या परिस्थितीत मी जॉईन झाले रेखीला, ती परिस्थिती खूप वेगळी होती. आणि त्या म्हणजे मला एकदम करेक्ट टाइमला मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटला जोडली मी गेली. आणि जे रेखीचे 5 नियम जे आता तुम्ही सांगितलं की चिंता वगैरे, त्या मी ज्या मला परिस्थिती आहे त्या मी परिस्थिती मला समोर आलं की मला चिंतामुक्त राहायचंय, मला शांत राहायचंय, मला रागापासून लांब राहायचंय. मला जी माझी परिस्थिती आली त्यामध्ये मला जो निर्णय घ्यायचा आहे तो मला शांतपणेच घ्यायचा. हे मला रेखीमध्ये म्हणजे जॉईन झाल्यानंतर मला समजलं आणि समजत गेलं. तशी परिस्थितीमध्ये मी पुढे पुढे येत गेली. अजूनही पुढे आहे तशी सिच्युएशन, पण होईल. अजून मला खूप करायचंय आणि ते झालं. पण मला एवढा अनुभव आला की मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटला जॉईन झाल्यानंतर खूप मला स्वतःवर शांतता, डिसिजन घ्यायला जे मला म्हणजे ते जमत, मी ते शिकत गेली. आणि मेन म्हणजे ते सगळे नियम मीच आठवत गेली की मला ते इथे काय करायचंय. चिंतामुक्त, मला शांत राहायचं, मला चिंतामुक्त राहायचं. मला ते 5 नियम सतत मला आठवण करून घे. खूप खूप मला म्हणजे मी खूप खूप धन्यवाद मानते तुमचे पण आणि सगळ्या जे मला अनुभव आले त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि खरंच खूप छान आहे. सर्वांनी देखील जे शिकावं, जॉईन म्हणजे वेगळा अनुभव येतो यामध्ये आल्यानंतर. नक्कीच. खूप सुंदर. खूप छान. कोणाला बोलायचंय? 3rd डिग्री पर्यंतचे सदस्य पण बोलू शकतात. खूप छान. खूप धन्यवाद ताई. ओके मनीषा. ओके. माईक सुरू करा. तुमची ना एवढीशी स्क्रीन दिसते बघा. एवढीशी दिसता तुम्ही मला. त्यामध्ये कोणाचा हात वर आहे मला एवढूसा दिसतो त्यातही. अनघा ताई, तुम्ही हात वर केला होता का आता? हा. ओके. मनीषा जाधव नंतर अनघा. हा. त्यातही काही लोकांची नावं नसतात लिहिलेले. छोटे चेहरे मला ओळखावे लागतात. बोला मनीषा. आत्मा नमस्ते मॅम. आठवा मॅम नमस्ते. परवाच एक एप्रिलचा प्रसंग आहे. फॅमिली प्रॉब्लेम थोडासा. हं. तो इश्यू असा होता, प्रॉब्लेम असा होता की तिथं मी जर रेकीमध्ये जुळण्याच्या अगोदरची असती तर तिथं खूप चिडचिड केली असती, खूप राग केला असता, अक्षरशः जेवणही सोडून दिलं असतं. अशी परिस्थिती झाला. मला त्याही दिवशी त्रास झाला. पण त्या प्रॉब्लेमला मी एवढ्या शांततेत सॉल्व्ह केलं, शांततेत फेस केलं की मलाच विश्वास नाही पडत आहे की मी एवढ्या मोठ्या प्रॉब्लेम्स मधून एवढ्या शांततेत कशी बाहेर पडली. आणि आता ही जी स्माइल आहे आणि जो ही आतमधून जो कॉन्फिडन्स आहे त्याच्यावरही मला बिलीव्ह नाहीये की मी कशी एवढ्या याच्यामध्ये राहतीये, एवढा मोठा प्रॉब्लेम असूनही कशी स्माइल करतेय, कसा स्वतःवर कंट्रोल करतेय. आणि भीती वगैरे आता तर राहिलीच नाही काहीच. खूप सुंदर. अजून बघ. एक प्रसंग असा आहे की माझं अचानक पोट दुखायला लागलं होतं 3 तारखेला.
आणि एवढं भयंकर दुखत होतं की घरी कोणीच नव्हतं. त्या परिस्थितीमध्ये मी आपल्या रेखीवर विश्वास ठेवून पाणी ऊर्जित करून ते पिलं आणि काही तासातच मला खूप छान. नक्कीच मला वाटतं ताईंकडे थोडासा रेंजचा इश्यू आलेला आहे मनीषाकडे. पण खूप सुंदर. नक्कीच त्या दुखण्यामधून मनीषाला आराम मिळाला असेल. ओके, अनघाताई. माईक. नाही, अनघाताई तुमचा रिलीफ आवाज नाही येत मिळाला. आता. एकदम हां, छान फ्रेश वाटायला लागलं आणि मी हां. मनीषा आल्या आहेत. बोला. अनघाताई तुम्ही तो हेडफोन काढा. तुमचा आवाज नाही येत आहे. अनघाताई माईक सुरू करता तोपर्यंत कोणाला बोलायचं आहे का? कारण आपल्याला मेडिटेशन घ्यायचं आहे लगेच. थँक यू मनीषा, थँक यू. कुठे? बोला ना अनघा, माईक करा ना सुरू पटकन. नाही, तुमचा आवाजच नाही येत आहे. ओके, सुनीताताई लंबरते. आमची झाशीची राणी आज खूप साऱ्या प्रसंगामध्ये लढते आहे. ओके, माईक सुरू करा. पहिली सुनीता असती तर या परिस्थितीत कशी वागली असती बस एवढं सांगायचं. आज खूप आत्मीयतेने फोन अरे माईक बंद आहे ना सुनीता. आत्मीयतेने सुनीतानी मला फोन केला आणि सुनीताताईंनी मला त्यांचा अनुभव शेअर केला. सुनीताताई तुमचा माईक सुरू करा. आणि तो अनुभव शेअर केला आणि म्हणून आजचा विषय निवडला. खरं सांगायचं तर. ओके. बरोबर. आजच्या विषयाची प्रेरणा 5 वाजता विषय निवडला गेला. बरोबर ना? प्रेरणा म्हणजे सुनीताताई लंबरते यांच्या त्यांनी माझ्यासोबत आज जे शेअरिंग केलं त्या शेअरिंगमुळे आज मी हा विषय निवडलेला. बोला सुनीताताई. नमस्ते मॅडम. थांबा आता 5 मिनिटं. ओके. हां. शांत. पण येईल का ऐकू? मी काढून टाकला. हो सुनीताताईचं होऊ द्या पहिले. ओके आता? हां. बोला सुनीताताई. चालेल. नमस्ते मॅडम. नमस्ते ऑल ऑफ यू. आज खरंच मला खूप असं वाटतं मी रेकीला जोडले, पण रेकीच्या आधी जोडले होते त्यावेळेस मला काहीच नव्हतं येत मॅडम. म्हणजे बोलायचं आज मी पहिल्यांदा बोलते. आणि खूप अनुभव मोठा आहे आत्ताचा. माझी आई आता सिरियस होती गेल्या आठवड्यामध्ये. हं. खूप सिरियस होती. पण मॅडमला ऊर्जा मागितली, ग्रुपला ऊर्जा मागितली. आणि त्यातनं मी सेटेबल झाली. मी ते फेस पण करू शकत नव्हते रेकीच्या अगोदर असते ते. पण आज रेकीला जोडल्यामुळे मी ते फेस करू शकले इतका मोठं संकट. पण ते पण सुदैवाने त्यातनं मी बाहेर पडलेली. ते पण मॅडममुळे आणि ब्रह्मांडामुळे. त्यामुळे मी खूप खूप धन्यवाद आहे मॅडम. त्यातनं पण बाहेर निघलेली. म्हणजे खूप ब्लडिंग वगैरे जात होतं आईचं. ते पण सॉल्व्ह झालं. म्हणजे ऊर्जा देत राहिली मी. त्यामुळे आता खूप व्यवस्थित आहे आता. अजून पण व्यवस्थित होईल हे मला ब्रह्मांडावर पूर्ण विश्वास आहे. तो विषय तुम्ही निवडला तो मलाच खूप आनंद झालाय माझ्याबद्दल तो विषय निवडल्याबद्दल. मला ते जाणवतच होतं तुम्ही आज तो विषय माझ्या ह्याच्यावरूनच निवडलेला आहे. मी पहिली अशी नव्हते पण खूप बदल झालाय मॅडम माझ्यात पण ह्याच्यात सगळंच. किती बोलावं तेवढं कमीच आहे. बोलण्याला शब्दच नाहीयेत पण मॅडम काय बोलावं. नक्कीच. काय ना प्रसंग येणारच. प्रसंग येणार आयुष्यामध्ये दुःख वेदना असणार ज्याच्या त्याच्या सोलचा प्रवास आहे तो. पण त्या प्रसंगामध्ये तुम्ही कसे उभी राहता ते ऊर्जा ठरवणार. तुम्ही संयमाने उभे राहता की डगमगून जाता हे ऊर्जा ठरवणार. तुम्ही डगमगणारे आहात याचा अर्थ ऊर्जा इम्बॅलन्स आहे, तुमचा मूलाधार स्ट्रॉंग नाही. तुमचे चक्र बॅलन्स आहे त्या प्रसंगाला तुम्ही सहजतेने सामोरे जासाल. आज ताई बोलताना दुपारी बोलल्या मॅम असा एखादा प्रसंग पाहिला की मी चक्कर येऊन पडायची. मलाच पहिले दवाखान्यात. आज बरोबर. प्रसंग मोठा आहे बरोबर. पण सुनीता एकटी ऊर्जा पुरवते आहे कुटुंबाला. आणि मला पूर्ण विश्वास आहे ग्रँड मास्टर ते काम करू शकते. आणि म्हणून मी सगळ्यांना सांगितलं होतं ग्रँड मास्टर पहिले स्वतःच्या ऊर्जेचा अनुभव घ्या नंतर मागा कोणाला ऊर्जा. तुम्ही ऊर्जावान आहात. मी आधी भ्यायची मॅडम मागायला पण आता लयच परिस्थिती होती त्यामुळे मी मागितली. खूप म्हणजे सिरियस पेशंट होतं म्हणून मी मागितली ग्रुपला ऊर्जा. नक्कीच. त्याच्यामुळे ते झालं पण व्यवस्थितच झालं ते. अजून पण आहे आपल्या हातात वेळ.
होईल त्यातनं पण आपण सॉल्व्ह करू शकतो. नक्कीच. खूप खूप धन्यवाद मॅडम तुमचे आणि पण आणि आज ब्रह्मांड. कुठेतरी एक हिंमत आली आहे का सुनीता ते की काही होऊ दे, जे काय होईल आईचं असू दे किंवा काही जे काय होईल ते होऊ देत, त्या प्रसंगाला सामोरे जाणार आहे. हिंमत आली का तुम्हाला? हो मॅडम आली भरपूर आली. खूप आणि सुंदर. तुमच्या संग बोलण्यापासून मला खूप म्हणजे अनुभव असा व्यवस्थित आला म्हणजे मला काहीच कशाचीच भीती वाटत नाहीये आता. बढिया. असे म्हणजे सगळ्यांनी पुढे त्यात निघायचंय. सॉल्व्ह होऊ स्ट्रॉंगली पुढे शकते. निघायचंय. ओके? हो खूप मॅम. सुंदर. हो. अनघाताई. त्यानंतर माने सर. ऐकू येते? ऐकू येते कधी? एकदम क्लिअर ऐकू येते. बोला पटापटा. हा आत्मा नमस्ते मॅडम. आता मी नमस्ते. रेकीच्या संदर्भात 2 मिनिटं फक्त 1 मिनिट बोलते की 2 घ्या मी आधी तुम्हाला. मुळात भित्री होते आणि खूप एखाद्या गोष्ट कोण जर बोललं ना तर विचार करत राहायची खूप. पण या रेकीमध्ये आल्यामुळे मला धाडशीपणा आला आणि विचार करतच नाही मी आता. माझ्यात एक आत्मविश्वास निर्माण झाला हं. आणि त्यामुळे मला शांतताही माझ्यात निर्माण झाली. संयम आहेच आणि मी कोणत्याही गोष्टीला तर फटकन असं कधी बोलत पण नाही. विचार हं. करत नसते. म्हणजे असं शांततेने विचार करते आणि भाग हं. घेते. आणि हं. कोणतीही गोष्ट आत्मविश्वासाने करायला लागली आहे. जे हं. जाते ना बाहेर तेव्हा मला सोबत पण लागत नाही. मी एकटी जाते आणि एकटी जाऊन काम करून येते. हं. माझ्याबरोबर कोणतरी यायला हवंय असं मला वाटत नाही. पण मला माहिती आहे की माझ्याबरोबर ब्रह्मांडीय शक्ती आहे. मी जाणार, मी व्यवस्थित परत येणार. हे मला माझ्या मनाने घेतलेलं आहे आणि त्यामुळे मी तशीच जाते आणि तशीच येते. आत्ताही पर्यंत म्हणून मला ना कुठलंही पाऊल टाकायला मला विचारच करायला लागत नाही. मी झटकन निर्णय घेते आणि निघून बाहेर जाते. हे मला रेकीने खूप शिकवलंय आणि मला आता असं वाटते की मला खूप उशीर केला मी. हे माझ्या आधी माझे मिस्टर असताना जर केलं असतं ना मी तर मी खूप मिळवलं असतं काहीतरी असं मला आता वाटतंय. धन्यवाद मॅडम. खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. आम्हाला सगळ्यांनाही असंच वाटते. हो ना? प्रत्येकाला असं वाटते की ऊर्जेसोबत अगोदर जुळायला पाहिजे होते. थँक यू. हो ना? खूप सुंदर. इथे हिंमत स्वतःमध्ये निर्माण होते. खूप छान. नेक्स्ट दादा, राजेंद्र सर, डॉक्टर साहेब. हं. आत्मनमस्ते सर्वांना. आत्मनमस्ते मॅम. हां. बोला सर. रेकीमध्ये मागच्या जानेवारी पासून आलो. हं. जानेवारी 25 पासून आणि खूप प्रगती झाली. सर्वांच्या घरोघरी ही रेकी ज्ञान पोहोचलं पाहिजे. सर्वांच्या घरोघरी ग्रँड मास्टर तयार झाले. आमच्या घरी आता 3 ग्रँड मास्टर आहेत आणि खूप छान चाललंय. जे जे काही ठरवलं होतं त्या बऱ्यापैकी गोष्टी मॅडम हो जाएगा म्हटलं की होतात आणि हिंमत आणि धीर येतो. मॅडमनी हो जाएगा म्हटलं की हिंमत आणि धीर येते आणि खूप बरं वाटतं मॅडम. खरंच तुमचे शब्द म्हणजे खूप आधाराचे शब्द असतात आणि हा आधार सगळ्यांच्या जीवनात खूप महत्वाचा आहे. धन्यवाद मॅडम. खूप खूप धन्यवाद. तुम्ही प्रत्येक जण हो जाएगा म्हणत चला. तो प्रकाश, ती ऊर्जा, ती एनर्जी तुमच्याच आतमध्ये आहे. स्वतःला सांगा, जिथं कुठे डगमगलो, जिथं कुठे अडचण आली, तिथं सांगायचं की हे ब्रह्मांड माझ्यासोबत आहे. आणि ऊर्जा माझ्यासोबत आहे. हा प्रकाश मी माझा ओळखलेला आहे. आता मला कशाची भीती? मला फक्त पुढचं पाऊल टाकायचं आहे. आणि बघा, त्याचा तो मार्ग सापडतो. अशक्य हे शक्य होते जेव्हा दिव्य ऊर्जेसोबत आपण जोडतो. आपण म्हणतो ना अशक्य हे शक्य करतात स्वामी. मग स्वामींचीच ही ऊर्जा आहे. फक्त स्वामींच्या त्या ऊर्जेला आपण योग्य पद्धतीने कसं वापरायचं हे टेक्निक शिकत आहे आणि याला म्हणतो दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडणे. स्वामी पण हेच सांगतात की तुझ्या आतली ती ऊर्जा शोध. आपल्याला स्वामींचे शब्द आपण वेगळ्या पद्धतीनं घेतो. ओके? खूप धन्यवाद. बरोबर आहे. खूप धन्यवाद. थँक यू. थँक यू. थँक यू. मला असं वाटते की आता आपण छान मेडिटेशन पर्यंत जाऊया. ओके. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडण्यासाठी छान या उच्च ऊर्जेसोबत जुडण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? तर येथे WhatsApp चॅटिंगमध्ये एक हे दिलेली आहे, लिंक दिलेली आहे. त्यावर क्लिक करा. त्यावर क्लिक करा. बोला. करा क्लिक.
मोठ्या प्रेमाने जे नवीन सदस्य आहेत, जुन्या सदस्यांनी चॅट बॉक्स मधल्या लिंकवर क्लिक करू नका. ओके, आपल्याला दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडायचं आहे आणि या ऊर्जेसोबत जुडत असताना स्वतःमध्ये दिव्य ऊर्जा म्हणजे काय, तर हा प्रकाश माझ्याच आतला, माझ्याच प्रकाशासोबत मी माझी केलेली पुन्हा ओळख, माझ्याच आतमध्ये असलेली ऊर्जेचा मला लागणे शोध. आणि हे कशाच्या माध्यमातून, तर ध्यानाच्या माध्यमातून, मेडिटेशनच्या माध्यमातून. मग तो स्मरणशक्तीसाठी असू देत, विद्यार्थ्यांसाठी असू दे. मग एक विद्यार्थिनी विचारत होती की मग विद्यार्थ्यांसाठी का, हो नक्कीच विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ही ऊर्जा उत्कृष्ट कार्य करते. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे काय, तर तुमच्याच आतील ऊर्जेचा तुम्ही नव्याने घेणारा शोध, याला म्हणतात दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जुळणे. आजच्या सेशन मध्ये तुम्ही आणि मी नक्कीच पाहिलेलं आहे की परिस्थिती कधीच मोठी नाही आहे, तर आपली ऊर्जा मोठी असते. जेव्हा आपण शांत असतो तेव्हा ब्रह्मांड आपल्या बाजूने काम करतं. ब्रह्मांड आपले निर्णय योग्य देण्यासाठी आपल्याला मदत करतं. शांत मनामध्ये दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा प्रकट होत असते आणि तुम्ही ध्यान करायला लागलात की आपोआप संयम निर्माण होतो. आणि लक्षात घ्या, शांतता आणि संयम ठेवणारी व्यक्ती आयुष्यामध्ये कधीच हरत नाही. तुम्ही आयुष्यामध्ये येणाऱ्या कुठल्याही परिस्थितीचे गुलाम नाहीत. ती परिस्थिती तुम्हाला घडवत नाही किंवा बिघडवत नाही, तर त्या परिस्थितीमध्ये तुम्ही कसे वागता यावर तुम्ही घडत असता. तुमच्या ऊर्जेचे स्वामी तुम्हीच आहात. तुमच्या ऊर्जेला शोधा, या ऊर्जेसह पुढे चला आणि स्वतःचा सर्वांगीण विकास करा. आतील राग शांत करा. ऊर्जेसोबत जोडून आतील राग शांत करा. जसा राग शांत होतो, संपतो, तेथे ज्ञान सुरू होतं. जेथे शांतता असते तेथे चमत्कार घडायला सुरुवात होते आणि चमत्कार सुद्धा या जगात घडत नसतात, तर मला माहिती नसतं म्हणून चमत्कार वाटायला लागतात. अशी ही दिव्य ऊर्जा. आणि म्हणून सर्व सन्माननीय सदस्य, तुम्ही या दिव्य ऊर्जेसोबत जोडायला येणार नाही येणार, तुम्ही ऍडमिशन घेणार नाही घेणार, काही फरक पडत नाही. फक्त एवढं लक्षात घ्या की आजपासून तुम्ही आणि मी या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडण्याचं हे सेशन ऐकलेलं आहे. आजपासून परिस्थितीला दोष देणं थांबवा, पूर्णपणे थांबवा. आजपासून तुमच्या आतील ऊर्जेवर विश्वास ठेवायला सुरुवात करा. बाहेरचं वादळ थांबेलच असं नाही, बाहेरची परिस्थिती बदलेलच असे नाही, पण आतली शांतता निर्माण केली तर काहीच तुम्हाला हलवू शकणार नाही. या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडल्यानंतर तुम्ही स्वतः हा अनुभव सांगणार. आज ज्या सदस्यांनी अनुभव शेअरिंग केलेले आहेत, उद्या तुम्ही या जागेवर शेअरिंग करण्याला असणार आहात. कारण तुम्ही आणि मी आपण शरीर नाही आहोत. तुम्ही आणि मी आपण एक ब्रह्मांडाचा अंश आहोत आणि हे ब्रह्मांड कधीच हारत नाही. आपल्या आतील देवत्वाला शोधण्याचा, आपल्या ब्रह्मांडाच्या या ऊर्जेला शोधण्याचा हा प्रवास करण्यासाठी निश्चित या, आवर्जून या. तुमच्या आतील ऊर्जेचा ओळख घ्या, आतील स्वामींचा ओळख घ्या. तुमच्या आतील ऊर्जेचे स्वामी तुम्हीच आहात. आनंदी आनंद सर्वीकडे. तर नक्कीच या दिव्य ऊर्जेसोबत जुडा, ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा. आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. सर्व सन्माननीय सदस्य, आपण छान मेडिटेशन करणार आहे आणि या मेडिटेशन नंतर तुम्ही पुन्हा बोलणार आहात. काय बदल वाटला तुम्हाला स्वतःमध्ये या ध्यानानंतर? ओके, आत्मा नमस्ते सगळ्यांना. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. नमस्ते मॅडम. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते मॅडम. नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते सर्वांना.